नमस्कार, मी आहे इंजिनियर राजीव तावडे आणि आपण पाहत आहात बेस्ट फूड अँड फन यूट्यूब चॅनल. या व्हिडिओमध्ये मी लग्न या टॉपिकवर बोलणार आहे. तशी तर माझी एक मॅरेजेस रिलेटेड सिरीज आहे, ज्यामध्ये मी हिंदीमध्ये बोललेलो आहे. 7 व्हिडिओज ऑलरेडी पब्लिश्ड आहेत माझ्या स्वतःच्या चॅनलवर, म्हणजे इंजिनियर राजीव तावडे चॅनलवर. परंतु हा चॅनल म्हणजे आई आणि माझा जो चॅनल आहे, बेस्ट फूड अँड फन चॅनल, या चॅनलवर मी इथे आता मराठीमध्ये डिस्कस करत आहे. तर आता खूप लोक येत आहेत, व्हिडिओ बनवत आहेत आणि सांगत आहेत जगासमोर की लग्न करू नये, काय काय डिसॲडव्हान्टेजेस आहेत वगैरे. मी हिंदीमध्ये सुद्धा जे काही डिस्कस केलेलं आहे त्यामध्ये सुद्धा मला माहीत आहे जगात किती सारे प्रॉब्लेम्स आहेत, किती सारे डिवोर्सेस होत आहेत, किती शॉर्ट टर्म मॅरेजेस होत आहेत, किती सारी सेलिब्रिटी डिवोर्सेस होत आहेत आणि किती बाकीसुद्धा क्राईम रिलेटेड केसेससुद्धा होत आहेत इन मॅरेजेस. डे टू डे लाईफमध्ये भरपूर ह्या न्यूज आपल्यासमोर येतच असतात आणि एक ना एक शॉकिंग डिटेल्स येतच असतात. परंतु त्याचा अर्थ हे नाही आणि बाकी ॲलिमोनी, बाकी किती फेक केसेस हे ते सगळं होत असतं. परंतु त्याचा अर्थ हे नाही होत की गिव अप द होप, राईट. आय एम 39, हायली एज्युकेटेड, बी आणि ME मास्टर ऑफ इंजिनिअरिंग केलेलं आहे मी. आणि मी अजून होप करतो की आय माईट गेट मॅरिड. आणि माझा ब्राईड सर्चचा जो म्हणजे एक्सक्लुझिव्ह म्हणजे मी जी मेहनत घेत होतो दॅट वॉज फ्रॉम 2012 ते 2022पर्यंत. 2022 ते 2024 मी मध्ये म्हणजे कोणाला कॉन्टॅक्ट करत नव्हतो. इन अ वे मी स्वतः कोणाला कॉल्स नाही केले किंवा इंटरेस्ट वगैरे मी पाठवले नव्हते, मला वाटतं एवढे काही. मी विचार केला की समोरून कोण इंटरेस्ट असेल तर कॉन्टॅक्ट करेल. मी मॅट्रिमोनियल्सवर सुद्धा मी पैसे भरायचे बंद केले. मेनली म्हणजे ही गोष्ट, मॅट्रिमोनियल्सवर मी पैसे भरायचे बंद केले 2022 सालानंतर. कारण ऑलरेडी त्याच्या आधी 2012 ते 2022पर्यंत 20,000 किंवा त्यापेक्षाही जास्त ऑलरेडी स्पेंड करून झालेले. आणि सो कमिंग बॅक टू द टॉपिक. सो आय डू बिलीव्ह अँड की लग्न व्हायला पाहिजे. त्याच्याशिवाय पुढे फ्युचरमध्ये ओल्ड पॉप्युलेशन नाही तर जास्त वाढणार आणि बर्डन येणार गव्हर्मेंट्स रन करायला पण. आणि सेव्हरल प्रोफेशन्स ॲज वेल, टीचिंग प्रोफेशन, शाळा, स्कूल, कॉलेज सगळं एक 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 करत बंद होत जातं. बिकॉज आपण बघत आहोत की जापानमध्ये हे चाललेलं आहे, साऊथ कोरियामध्ये किती होत आहे, ग्रीसमध्ये एजिंग पॉप्युलेशन आहे, जर्मनीमध्ये एजिंग पॉप्युलेशन आहे, आणि आणखीन काही सम देशांमध्ये जिथे पॉप्युलेशन कोलॅप्सची स्थिती आहे. तरी हे सगळं होत आहे. रेस्टॉरंट्स बंद होत आहेत किंवा फक्त वीकेंडला ओपन होतात कुठेतरी साऊथ कोरियामध्ये रेस्टॉरंट. सो हे सगळं फ्युचर इंडियामध्ये सुद्धा होऊ शकतं. सो इट इज अ ड्युटी टू हॅव अ स्टेबल पॉप्युलेशन ऑफ 2.1 जे म्हणतात फर्टिलिटी रेट वगैरे. अँड ऑब्वियसली फॉर दॅट मॅरेजेस शुड हॅपन, राईट. सो that is the way how म्हणजे generations go on and on. However, what has happened is the corporate culture, sorry, some words मी मध्ये इंग्लिशमध्ये पण मी वापरेन बोलताना वगैरे. तर कॉर्पोरेट कल्चरमध्ये असं होऊन गेलेलं आहे की माइंडसेट असं बनवून गेलेलं आहे की मला आणखीन एक बेटर एक लाईफ पार्टनर, मला अजून एक बेटर लाईफ पार्टनर असं मिळेल, का नाही का नाही का नाही. तर हे करता करता एस्पेशली फॉर ब्राईड्स, फॉर फिमेल्स, मी स्वतः डोळ्याने पाहिलेलं आहे किती ब्राईड प्रोफाईल्स जे 28, 29, 30, 31, 32 आणि ते एक पॅटर्न तो बघतो आणि मग लग्न होतच नाही. बिकॉज अ पर्सन हू इज बिलॉंगिंग टू अ गुड फायनान्शियली स्टेबल फॅमिली लाईक मी, ज्याला जो बघतोय, जो मी स्वतःसुद्धा नोकरी नाही करत आणि मला माझ्या लाईफ पार्टनरलासुद्धा नोकरी करायला पाठवायचं नाही आहे. पण कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला असं वाटतं की कॉर्पोरेटमध्ये काम करणं म्हणजे खूप एक प्रेस्टिजियस एक आहे, पण ते तसं नाही आहे. वी नो व्हॉट इज द सिच्युएशन इन कॉर्पोरेट्स. बाहेर किती वर्कलोड आहे, स्ट्रेस आहे. मी स्वतः ह्याच आपल्या चॅनलवर मी जो शॉर्ट ह्या किंवा दुसऱ्या माझे 3 चॅनल आहेत तर पब्लिश केलेलं आहे. एक्झॅक्टली कुठल्या चॅनलवर आठवत नाही की कॉर्पोरेटच्या म्हणजे कॉर्पोरेट कल्चर रिलेटेड किंवा कॉर्पोरेटचं जे काय हार्श रिॲलिटी याबद्दल. आणि त्या व्हिडिओमध्ये मी मुद्दाम लाईक या बटनवर क्लिक करा असं सांगितलं नव्हतं. मोस्टली तुम्हाला माहीतच आहे मी लाईक, शेअर, सबस्क्राईब हे बोलतो. पण त्या शॉर्टमध्ये मी सबस्क्राईब, शेअर किंवा सबस्क्राईब एवढंच बोललेलो आहे, लाईक बोललो नाही, कारण हा पेनफुल विषय आहे. डिस्पाईट दॅट
त्या शॉर्टला 1100 लाईक्स आले, म्हणजे तो बनला माझ्या तिन्ही चॅनलपैकी सगळ्यात जास्तीत जास्त लाईक मिळवलेला शॉर्ट. ह्यावरूनच कळतं की समाजामध्ये प्रॉब्लेम आहेत. आणि 75 व्ह्यूअर्स सबस्क्राईब टू माय चॅनल. सो दिस इज द ग्राउंड रियालिटी विच वी नीड टू ॲक्च्युली अंडरस्टँड. इट इज अ पेनफुल टॉपिक. So in this scenario, one thing, even for the brides, I'm not saying from the bride's point of view, for the brides I'm saying की see, if you are earning 1 lakh, and obviously असं हे माइंडसेट आहे ही सगळी अशी की मला तर मग 1.5 लाखवाला मुलगा हवा कमावणारा. बट अंडरस्टँड की 1.5 लाख कमावणारा मुलगा असेल, ही माइट नॉट बी अ पर्सन विथ अ गुड कल्चर, or he might have had some kind of a number of multiple relations, or maybe he might be into smoking, or like he might be into alcohol. काही ना काही असणारच त्याचं. सो यू कॅनॉट जस्ट कन्सिडर ॲट वन पर्टिक्युलर पॉईंट. अनफॉर्च्युनेटली हे असं जर बघत गेलं तर देन कुठला दुसरा मुलगा असेल जो 60-70 हजार कमवत असेल किंवा काय, आणि ते कॅन that can be a good marriage. The person can be a good person. So in this world of equality, when we say की असं जेव्हा आपल्याला समाज पुढे घेऊन जायचं आहे, कारण हे काय झालेलं आहे की इफ सो मेनी ब्राइड्स आर सेइंग नो टू मॅरेज और डिलेइंग मॅरेज. ब्राईड प्रोफाईल्स तर बनलेले आहेत, पण ते प्रोफाईल्स जे आहेत, मी तुम्हाला भयानक पेनफुल सत्य सांगतो, बिकॉज आय सी फ्रॉम द ब्राईड्स डेटा. मला ग्रूम्सला दिसतो ब्राईड्सचा डेटा, म्हणजे कितीतरी ब्राईड्स आहेत, अनमॅरिड आहेत, तर जो आकडे जे आहेत ते वाढत चाललेले आहेत, 33+, 34+. अँड लेट्स बी प्रॅक्टिकल अबाउट लाईफ, अबाउट रिजनरेशन. लाईफ हॅज बीन अबाउट एज्युकेशन घेणं, लग्न होणं, नेक्स्ट जनरेशन असणं, त्यावर चांगले संस्कार करणं. आणि अनफॉर्च्युनेटली मला एवढ्या ब्रायडल सर्चमध्ये मला एकही ब्राईडने मला हे नाही सांगितलं की तिचं ऑब्जेक्टिव्ह हे आहे की ऑब्व्हियसली लग्न असणं आणि त्यानंतर एक मूल असणं आणि त्याच्यावर चांगले संस्कार, चांगलं शिकवणं, त्याचं एज्युकेशन वगैरे. हे almost everyone, I'm not saying each and everyone, there were very good brides as well, but then obviously पत्रिका असते, कारण काही ना काही, नाहीतर it is not only the bride and the groom who decide to marry, right? So you know who problems created by external factors other than the bride and the groom, let's place it that way. काहीतरी कारणं काढणं. सो दॅट्स हाव इट इज, राईट? ते ब्राईड कधी ग्रूमला सांगू पण नाही शकत, ग्रूम कधी ब्राईडला सांगू पण नाही शकत, आणि डिस्पाईट प्रोफाईल्स आवडून पण मॅरेजला प्रोसीड करता येत नाही. ऑब्व्हियसली धिस ऑल्सो डज हॅपन. आणि ते किती असं मेहनत करून एक कुठे लग्न होतं. सो आपल्याला समाजाला पुढे घेऊन जायचं आहे. आपला धर्म, आपलं हे सगळं काही, भगवद्गीता, आपलं सगळं गणेशोत्सव, सण, गणपती, मंत्र, आपले सगळं. आणि मी माझे तिन्ही चॅनल ज्या मी हिंदू रिलिजन रिलेटेड अपलोड करत असतो कंटेंट. ऑब्व्हियसली आय वॉन्ट हिंदूज टू बी युनायटेड, आणि मी माझे हे प्रयत्न केले. 23,000+ ऑलमोस्ट मॅक्सिमम, ज्यापैकी 99% आर हिंदू सबस्क्रायबर्स. आणि अशाच प्रकारे मला चॅनल ग्रो करायचे आहेत. सो इट इज नॉट जस्ट इन वन डोमेन, वी हॅव टू डू इट on all different fronts. So marriages are also essential to happen, आणि stable marriages. I do accept की समाजामध्ये खूप खराबी पसरलेली आहेत, खूप खराब मुलं आहेत, खूप खराब म्हणजे त्रास देणाऱ्या मुलीसुद्धा आहेत, ज्यांनी खोट्या डिवोर्स केसेस घातलेल्या आहेत, कितीतरी आहे त्रास. पण तरी पण ह्यामधून आपण चांगली लोकं एकमेकांना शोधून हे लग्न संस्था ही सुरू ठेवायला पाहिजे, हे असं माझं मत आहे. सो कमिंग टू द ब्राईड्स, हे की जर मुलींनी राईट टाईममध्ये लग्न नाही केलीत, ओके, आय एम टॉकिंग, आता इथे खूप लोक हे करतील की काय नाही, असं आहे तसं आहे, मुलींनी लग्न आता इंडिपेंडंट वगैरे. अच्छा, मी ह्या पॉईंटने बोलतो आहे की दोज फ्रॉम द डेटा हू हॅव पब्लिश द्या प्रोफाईल्स ऑन द मॅट्रिमोनियल साईट्स, आणि तिथे भरपूर डेटा आहे. I am making it clear, there are many brides who have put their bride profiles on their matrimonial sites. And what does it mean? That means they wish to get married. बरोबर आहे? हां, तर मी त्या डेटाबद्दल मी बोलतो आहे. तर तुम्ही जर एज ते मिस आउट केलेलं आहे, तर इट इज डिफिकल्ट
फॉर द ब्राईड ऑल्सो, म्हणजे लग्नानंतर फॉर द लेडी ऑल्सो टू हॅव अ चाइल्ड, आणि इट बिकम्स अ चाइल्डलेस मॅरेज. म्हातारपणीमध्ये कोण बघायला नाही. तसंही आज कितीतरी मुली लग्नासाठी नाही 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 म्हणत आहेत किंवा डिले करत आहेत. इट इज बिकॉज ऑफ कॉर्पोरेट ब्रेन वॉश. प्लीज लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर. कॉर्पोरेटमध्ये जे काही कल्चर चाललेलं आहे, लॉंग आवर्स ऑफ वर्क, मी तर डिक्लेअर केलं माझ्या चॅनलवर, माझ्या स्वतःच्या चॅनलवर, दॅट आय एम नॉट गोइंग टू मॅरी अ गर्ल हू इज वर्किंग इन अ कॉर्पोरेट. तर बिकॉज ते वर्कलोड, स्ट्रेस, हे जे काय किती लॉंग आवर्स ऑफ वर्क, आणि तिकडे कल्चर जे काय असतं, द पर्सन हुम आय माईट मॅरी, शी माईट बी गुड, बट देर आर अदर मेल्स ॲज वेल, अँड दे आर डेंजर टू ब्रेक रिलेशन्स. आय टॉक इट व्हेरी क्लिअरली. कारण हे होतं आहे कॉर्पोरेट्समध्ये. 2018 सालापासून मी जेव्हा माझा थोडासा टॉपिक मी चेंज करतो आहे, पण 2018 सालापासून आय लेफ्ट माय जॉब. आय बिलॉंग टू अ फायनान्शियली स्टेबल फॅमिली. आय डू नॉट हॅव टू डू जॉब. घरात जी मुलगी येईल तिलासुद्धा नोकरी करायची गरज नाही. त्यामुळे मी नोकरी जी नाही करायला तयार आहे तशाच मुलीला मी हो बोलणार आहे. आणि आज कोणी मला 1-1.5 लाख पगारवाल्या ब्राईड्सनी पण इंटरेस्ट पाठवले, तर ते नाही तेच सांगितले, मला काही जॉब सोडत असाल तर मी ओके, नाहीतर मला काही इंटरेस्ट नाही आहे. आणि त्यामुळे सी, मॅन ऑर बॉय हू इज बिलॉंगिंग टू अ फायनान्शियली स्टेबल फॅमिली, त्याला नको आहे ₹1 नको आहे त्या वाईफला, त्याच्या वाईफकडून बाहेर जाऊन कमवून आणायला, लाईक इन माय केस. हावेवर लुक ॲट द, आय मीन, एक मी आय ओपनर देतो आहे. Brides who might be working in corporates, who might be earning 1 lakh, they might be thinking, okay, a man who is earning 1,50,000, 2 lakh कमवत असेल, okay, he might be the one who is the best life partner, so that आपण म्हणजे बाकी म्हणजे स्टेटस, सो कॉल्ड, हे स्टेटस वगैरे ना काहीच नसतं. लेट मी टेल यू व्हेरी क्लिअर. एक जग आहे कॉर्पोरेट नावाचं, जे फॉरेनहून आलेलं आहे. हे सगळी ही मानसिकता, आणि तिकडे कोणी परमनंट नाही आहे. द ऑर्गनायझेशन कॅन क्लोज, किंवा कोण वी नो हाऊ मच, किती जॉबवरून, नोकऱ्यांवरून काढलं जातं. ओके, सो देर इज नथिंग कॉल्ड एज परमनंट किंवा असं काहीतरी. सो आपलं लाईफ काय, आपल्याला काय हवं आहे ते आपण बघितलं पाहिजे. आपलं शिक्षण काय, त्याप्रमाणे आपण नेक्स्ट जनरेशन असणं, त्या जनरेशनला चांगलं एज्युकेशन दिलं. देर आर सो मेनी फिमेल्स ज्यांनी आपलं करिअर वगैरे जे काय आहे ते सोडलं, आणि त्यानंतर एक गुड फॅमिली लाईफ जगतात. स्वतःच्या हजबंडबरोबर, स्वतःच्या इनलॉज बरोबर, स्वतःच्या चाइल्ड बरोबर चांगलं टाईम, मदर चाइल्ड टाईम स्पेंड करणं, गार्डनमध्ये घेऊन जाणं बाळाला स्वतःच्या, त्याचं जे काय मेडिसिन्स किंवा जे काय असतं ते टाईमने सगळं ते देणं, आणि एक इमोशनल बॉन्ड तो जो काय असतो तो. तर ह्याकडे जर फोकस करणारी अशी मला तर हवी आहे मुलगी. एनिवेज, तर हे मुलींनी पण समजून घेणं आहे की इट इज नॉट दॅट की 1 लाख कमवत आहात तुम्ही, तर 1.5 लाख वाला जो मुलगा आहे, तो 1.5 लाखवाला जो कमवणारा मुलगा आहे ना, तो आणखीन दुसरं काही बघतोय. ही इज नॉट लुकिंग फॉर दॅट. अँड मे बी त्याच्याही पुढच्या स्टेजला जो मुलगा आहे, फॉर एक्झाम्पल म्हणजे मी, रेअरेस्ट ऑफ द रेअर, ज्याला नोकरीसुद्धा नाही करायची आहे, ना करणार आहे कधीच, ना मुलीला लग्नानंतर मुलीला नाही पाठवायचं आहे नोकरीला. आणि मला तर आय वूड लव्ह टू सी टू इट की माझ्या नेक्स्ट जनरेशनलाही कधी कुठल्या ऑर्गनायझेशन, कुठल्या प्रायव्हेट कुठल्या कंपनीला किंवा कंपनी किंवा काय म्हणूया कॉर्पोरेटसाठी नोकर म्हणून काम करायला लागणार नाही. तर त्यासाठी सुद्धा मी प्रयत्न करेन इन इन म्हणजे ओव्हर अ लाँग पिरियड ऑफ टाईम. सो मॅन हू इज सो बिलॉंगिंग टू सच अ स्टेबल फॅमिली, ही इज लुकिंग फॉर अ गर्ल जी ₹1 पण नाही कमवणार, बट अ गर्ल हू इज अर्निंग 1 lakh, मे बी 1.5 lakh, शी इज लुकिंग फॉर अ मॅन who will earn 2 lakhs. She will not settle for a boy who is earning 1 lakhs or 70,000 or 50,000. ओके. आणि मी जो ॲक्टिव्ह काही नाही करत काम, मी नोकर म्हणून कुठल्या कॉर्पोरेटला मी काम नाही करत, आवडतसुद्धा नाही, आणि ना मला पाठवायचं आहे माझ्या वाईफला. तर ही इज लुकिंग फॉर समथिंग एल्स. ही इज लुकिंग फॉर होमली, वाईफला स्वतःच्या सेफ कसं ठेवू घरात, ती कसं घराकडे लक्ष देईल,
आणि कधी वर्षातून एकदा वगैरे कुठे आउटिंगला वगैरे जाता येईल. अनफॉर्च्युनेटली आता मी ऑल जेंडर्स बोथ जेंडर्सच्या ह्याच्यामध्ये नाही नाही थांबा, त्याच्या आधी मी बोलतो. तर ह्याने होतं काय, इफ फिमेल्स आर गोइंग टू डिले द्या मॅरेजेस, दोज हू हॅव्हिंग अ गुड जॉब, एज्युकेटेड, किती भरभरून प्रोफाईल्स आहेत. कारण आम्ही ग्रूम्स आहोत तर ग्रूमना ब्राईड्सचा प्रोफाईल डेटा दिसतो, बट ब्राईड्स डू नॉट नो व्हॉट इज हॅपनिंग अराउंड डेम, राईट. तर ब्राईड्स सो मेनी MBA, काय काय पोस्ट, CEO, सो कॉल्ड काय प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट ऑफ सम ऑर्गनायझेशन, सम CAs, वॉट नॉट, काय काय अगदी एकदम काय काय एकदम अशा स्टायलिश त्या हे असतात त्या पोस्ट्स वगैरे एकदम अशा सगळ्या काही. आणि मला नको आहे ते. आय एम इवन किंवा 1.5 लाख 2-2.5 लाख वाल्याला पण नको आहे कोण कमवणार आहे ना. ही विल ऑल्सो लुक फॉर अ गाय. आणि ही इथेच नाही आहे, ही USA मध्ये वगैरे पण तिथेच त्याचप्रमाणेच मेंटॅलिटीनेच म्हणजे हे जातं. कारण अ मॅन हू इज ॲट धिस स्टेज, ही इज लुकिंग फॉर स्टेबिलिटी ऑफ हिज फॅमिली. ही डझंट वॉन्ट एनी काइंड ऑफ डेंजर्स, और ही वॉन्ट्स हिज वाईफ ही वॉन्ट्स टू गिव्ह हिज वाईफ अ गुड क्वालिटी लाईफ. दॅट इज वॉट ही वॉन्ट्स. ही डझंट वॉन्ट हर टू लाईक वेअर सम आय कार्ड अँड गो आउट आणि कुठे रिपोर्ट करणं त्या ऑर्गनायझेशनमध्ये, त्या कुठलं काही ते सकाळ संध्याकाळ त्या लॅपटॉपवर असं स्क्रीनमध्ये घालून काही आउटपुट म्हणजे बघून बघून ते डोकं घालून त्याच्यात आउटपुट वगैरे काही काढायचं आहे, आउटपुट प्रेझेंट करायचं आहे आणि लेट आज काम करायचं आहे. ही इज नॉट इंटरेस्टेड इन टू ऑल दॅट. आणि हे जी सायकल आहे ना, ही खूप कोणी कोणी पण व्हिडिओजमध्ये एक्सप्लेन केलेली तुम्ही बघत असेल. 70,000 कमवणारी मुलगी 1 लाखवाला हवा मुलगा, 1 लाख कमवणारी मुलगी तिला 1.5 लाखवाला मुलगा हवा, 1.5 लाखवाल्याला. सो ओनली मनी मनी. व्हॉट अबाउट द कल्चर, व्हॉट अबाउट द लाईक देवावर विश्वास आहे का ह्याचा, हा नॉन स्मोकर आहे का, हा नॉन अल्कोहोलिक आहे का, ह्याला नो पास्ट अफेअर्स वगैरे आहेत का ह्याचे, आणि ह्याचे हॅबिट्स कसे आहेत, ह्याच्या डोक्यावर लोन आहे का काही, आणि आणखीन कितीतरी बाकी काही गोष्टी. हा नेक्स्ट जनरेशनला वगैरे शिकू शकेल का, हा लाईफ लॉंग म्हणजे एक चांगला एक लाईफ पार्टनर म्हणून व्यक्ती म्हणून बनेल का, की हेच बघितलं जातं. मला तर वाटतं हेच बघितलं आहे. आणि लोक आता बोलायला लागलेली आहेत की हेच बघितलं जातं की पॅकेज टू पॅकेज, पॅकेज हवं एवढ्याचं हवं, बाकी गेलं काही नाही बाजूला. सो वेन दिस इज हॅपनिंग. आणि कितीतरी लोकांनी तर मला तर विचारलेलं आहे मुलींनी वगैरे पण किती, डू यू बिलीव्ह इन यू बिलीव्ह इन ॲस्ट्रॉलॉजी, ओ यू स्टील बिलीव्ह इन ॲस्ट्रॉलॉजी, यू आर एन इंजिनियर. क्वालिफिकेशन नाही इंजिनिअरिंगचं. मी आहे ME मास्टर ऑफ इंजिनिअरिंग, BME मी आहे. IIT बॉम्बे, सायलॅब सॉफ्टवेअर वगैरेचे माझे अप्रूव्ड माझे प्रोजेक्ट्स आहेत IIT बॉम्बे टीमकडून वगैरे. माझी इंटेलिजन्स मी सांगतो आहे. आय बिलीव्ह की बेसिक ॲस्ट्रॉलॉजी जी आहे, जसे की मी मध्य नाडीच आहे तर मध्य नाडीची मुलगी नको. मी आमचं गोत्र वसिष्ठ आहे तर वसिष्ठ गोत्राचे नको. जसं मी त्या दिवशी एका व्हिडिओमध्ये बोललो, हिंदीमध्ये बोललो, की जे सांगा अरेंज मॅरेज एकदम काय नाही, एकदम एकदम बेकार आहे, ऐसा आहे, कोई नाही ऐसा वगैरे. सो व्हॉट आर दे प्रमोटिंग, ते असं सांगतायत का? कारण त्यांचं फॅमिलीचं कल्चरच तसं असेल की काय कोणाशी काय धरा आणि लग्न करा, हातपकडाने करा. म्हणजे एका गोत्रातलं असो, नाहीतर एका नाडीतलं असो, एक सेम नाडी असो. तर हे अशा टाईपचं हे, त्यामुळे विचार करा कोणाचे व्ह्यूज बघताय, काय बघताय, केवढं कोण कल्चरला आपल्याच डिग्रेड करताय, आपलेच हिंदू लोकांपैकी फक्त व्ह्यूज मिळवायला व्हिडिओचे वगैरे. सो ॲटलिस्ट म्हणजे मी सिंह राशी तर मकर राशी तर नाही ना करू शकत. मकर राशी आणि सिंह हे ऑपोजिट राशी आहेत, हे नाही चालत एकमेकांशी. तसंच मी सिंह आणि मीन राशी, दॅट इज प्रीती षडाष्टक. म्हणजे देर इज नो सम काइंड, जर चालायचं म्हणून चालणार आहे, बट असंच चालणार आहे ते नातं. प्रीती षडाष्टक योग. तसं जे आहेत बेसिक काही गोष्टी तर त्या तर बघणारच ना. तर ते बेसिक फॉलो करणं वगैरे. हां, तर मेनली मी तेच सांगतो की जर मुलींनी लग्न नाही केलं, मी त्या मुलींबद्दल बोलतो आहे ज्यांनी मॅट्रिमोनी प्रोफाईल्सवर हे काही प्रोफाईल्स बनवून ठेवलेले आहेत आणि ते भरपूर आहेत. ह्या मुलींचे प्रोफाईल्स बघितले आहेत मी. असे आतासुद्धा 45+ एजचे लेडीज आहेत अनमॅरिड, 40+ चे आहेत
42+ आहेत, 43+ आहेत. आणि ह्याने होतं हे आहे की त्यांच्या घरातला तो भाऊ तो पण बिचारा तो बिनलग्नाचा बसून राहतोय. हे मी डेटावर भरपूर घेऊन मी स्टडी केलेलं आहे. म्हणजे मला तर ओव्हर एजच्या मुली नको आहेत. मी 39 आहे आणि मी माझी ब्राईड सर्च आता तर मी 31 पर्यंतच रेस्ट्रिक्ट केलेलीच आहे. हे मी क्लिअरली जगासमोर सांगितलेलंच आहे. कारण बायोलॉजिकल रिझन्स. सो धिस विमेन नीड टू अंडरस्टँड a man who is having everything in his life but just एक life part everything in a sense material happiness everything आहे आणि only thing that is pending is a good life partner. He is not going to look out for profiles who are 33, 34, 35, 36, 37 जसं की मी सांगतोय की हु इज स्टेबल. माझं आउटलुक हे आहे की एक चांगली लाईफ पार्टनर असावी, विल हॅव इंटरेस्ट इन कुकिंग, गुड न्यूट्रिशियस फूड. मी सुद्धा 40% काही सपोर्ट करेन कुकिंग वगैरे त्या म्हणजे कामामध्ये वगैरे. शी कॅन टेक 60-65% ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटीज लुकिंग आफ्टर द चाइल्ड. मी स्वतः अँड माय वाईफ बोथ ऑफ अस दे कॅन टेक केअर, एन्जॉय गुड लाईफ विथ द नेक्स्ट जनरेशन. घरात एअर प्युरिफायर वगैरे सगळं एअर कंडिशन वगैरे असणं. आणि बाकी मी हॉबी म्हणून मी यूट्यूब चॅनल म्हणून ग्रो करतो. त्याच्यातून पण पुढे काही इन्कम आलं तर वेल अँड गुड. 3 चॅनल्स आहेत, ग्रो करायची इच्छा आहे भरपूर. सो दॅट इज अ काइंड ऑफ लाईफ. आणि तर मुलीने हे समजून घेणं आहे की इफ यू आर नॉट गोइंग टू मॅरी ॲट द राईट एज दॅट अँड द राईट एज इट हॅज टू बी बिलो 31. आणि हे कशासाठी आहे तर एक काय सेफ नेक्स्ट जनरेशन होण्यासाठी, फॉर गुड सेफ्टी ऑफ द फिमेल ऑल्सो हु इज द लेडी हु इज गोइंग टू गिव्ह बर्थ टू द चाइल्ड. आणि हे मी ह्याच्यासाठी सांगतोय कारण मुलींनी बनवलेले आहेत ना प्रोफाईल, त्यांच्याबद्दल बोलतोय. ज्यांनी बनवले नाही आहेत हा ऐकू नका व्हिडिओ. ओके, यू कॅन बी ऑन युअर ओन पाथ की वी आर द बॉस, वी वॉन्ट टू बी सम काइंड ऑफ फेमिनिस्ट, वी वॉन्ट टू रूल धिस, वी वॉन्ट टू बी प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, वी वॉन्ट टू डू दिस, वी डोंट वॉन्ट टू हॅव अ चाइल्ड, वी विल लिव्ह अलोन ऑल लाईफ. मी त्यांच्याबद्दल नाही बोलत आहे. ओके, ते पण मी क्लिअर करतो, राईट. हां, ओके, त्यांना जे जगायचं आहे ते जगायचं आहे. मी ह्याबद्दल बोलतो आहे की ज्यांनी मॅट्रिमोनियल प्रोफाईल बनवले आहेत आणि त्यामध्ये भरपूर आहेत. दॅट मीन्स तुम्हाला लग्न करायचं आहे पण एक वय निघून गेल्यानंतर कोण ते प्रोफाईल्सकडे बघणार पण नाही आहे. आणि हे होतं आहे. जसं मी सांगितलं की मी 39 आहे. मी जेव्हा 36 होतो तर तेव्हा 2 वर्ष एज डिफरन्स वगैरे मी बघत होतो. 34 पण चालेल, 33 पण चालेल, जाऊन दे बघूया वगैरे. पण राईट नाव आय एम 39. मी 41 झालो तरी मी आता एज क्रायटेरिया 31वरच ठेवणार. आणि दिस हॅज बाय मेडिकल रिझन्स जे मी ऑलरेडी सांगितलेले आहेत. मेडिकल सायन्स हॅज ऑलरेडी सेड 35+ इज हाय रिस्क प्रेग्नन्सी. तिथे मूल व्हायचे एक पण चान्स होईल नाही होईल माहीत नाही. वाय वुड आय रिस्क माय लाईफ टू मॅरी अ पर्सन हु इज 35+? हे कोणी म्हणेल ना, माझ्यासारखा एक जो एक एज्युकेटेड व्यक्ती आहे ज्याला सायन्स माहीत आहे, आज सगळ्यांना माहीत आहे सायन्स. तर कोण हु इज गोइंग टू लाईक टेक बर्डन की फक्त एक व्यक्ती आपल्या आयुष्यात एक यावी आणि फक्त नो चाइल्ड वा लाईक मॅरेज अँड ऑब्वियसली एव्हरीथिंग रिसोर्सेस इज गोइंग टू गेट शेअर्ड, राईट. मी जेव्हा लग्न समजा केलं 35+, 34+, मूल होण्याचे चान्सेस 0, एक मूल. हां, अँड ॲटलिस्ट 31पर्यंत बॅरियर मी जर ठेवला तर ॲटलिस्ट फर्स्ट चाइल्ड ऑर ॲटलिस्ट 1 चाइल्ड व्हायचे तरी काही आहेत ना चान्सेस. बिकॉज हे मी जनरल बोलतो आहे, नॉट जस्ट फ्रॉम पर्सनल पॉईंट ऑफ व्ह्यू विच इवन यु नो ब्राइड्स नीड टू आय मीन ॲनलाइज ऑल दिस की man who is earning little bit more than you or more than you, he is looking for something else. एक जेव्हा एक रेंजच एक व्यक्तीची एक फॅमिली किंवा असं जेव्हा एक वेगळी असते फायनान्शियल एज्युकेशन वाईज वगैरे, तर तेव्हा ते लोक काही वेगळं बघत आहेत. ते लोक दे डोंट वॉन्ट दॅट विच इज कॉल्ड एज द रॅट रेस, राईट. ते नको आहे कोणाला. तेच एक्झॅक्टली मी बोलतो आहे शब्द, जो युनिव्हर्सल शब्द आहे. आय डू नॉट वॉन्ट टू सेंड माय वाईफ इन टू द रॅट रेस. व्हेरी क्लिअर. आय वॉन्ट टू लिव्ह अ गुड पीसफुल लाईफ. मला कोणाला कसला शो ऑफ नाही करायचं आहे. मला कसलाच नाही शो ऑफ करायचा. माझ्याकडे गुड क्वालिफिकेशन आहे आणि आय एम एन इंटेलिजंट पर्सन. आय नो टू लीड अ गुड लाईफ. सो प्लीज लग्न जे आहे, इफ यू आर फाइंडिंग, मला तर एकच ब्राईड हवी आहे लग्नासाठी. मिळेल नाही मिळेल खूप इट्स डिफिकल्ट, आय डोंट नो. पण बाकी मुलींना संदेश आहे की ज्यांनी मॅट्रिमोनियलवर प्रोफाईल्स बनवले आहेत की तुम्ही जर लग्न करायचं आहे तर तुम्ही राईट एजला करा. तुम्ही नंतर मग त्यानंतर मग लोनलीनेस आहे. आणि ऑब्वियसली मी इथे लग्न आय एम अनमॅरिड बिकॉज ब्राईड्स आर नॉट इवन रेडी फॉर मॅरेज. कारण माइंडसेट एक वेगळा आहे.
because when people I mean there are last 6 years or something वेन माझ्याकडे आहेत अजून पण म्हणजे इंटरेस्ट येणारे किती प्रोफाईल्स आहेत. पुढे कॉन्टॅक्टच नाही करत किंवा काय असा इंटरेस्ट, हा कुठला इंटरेस्ट आला मला, एक हाँगकाँग कुठून तरी इंटरेस्ट पाठवलं, पुढे कॉन्टॅक्टच नाही करत. नंतर मला कळलं की ब्राईड ऑल्सो हॅज द सेम नाडी, सो नथिंग कॅन बी प्रोसीड नाही केलं जाऊ शकत. तर किती काय करणार. सो एज आहे ना, एज दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. To be safe, to have a child or 2 children and have a good life. Corporations have like drained or ruined the brains of people. Men need to work, those who need to work. I don't have to. Men need to work to fund their families, to fund their. I belong to a good family. I don't have to. I mean, a good financially stable family. I mean, to everyone belongs to a good family. Many people belong to good family. I mean, तर when I send interest or like someone like it's analyzed at अरे हा तर काय, म्हणजे मला येतात इंटरेस्ट, डॉक्टरचे येतात, सायकोलॉजिस्ट येतात, ME चे येतात वगैरे, पण देन ॲस्ट्रॉलॉजी किंवा काही बाकी किंवा एजच नाही आहे, 35+ आहे, 36+ आहे, तर मी करू काय, असं होतं ना. आणि दोज हू आर 31+, दे फील दॅट त्यांना मे बी what kind of stability that I can provide, that they want from a 33-year-old guy or a 34-year. That's impossible. How is it possible? Like, आणि हे करता 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 लग्न नाही होत, पुढे सिंगल राहणं फॉर लाईफ टाईम. घरात एक फॅमिली असणं, एक पुढे जाणं, हे सगळं गरजेचं आहे. हे एक अननॅचरल पद्धत जी कुठून आलेली आहे. आय वॉन्ट टू लाईक, मला हे करायचं आहे, करिअर 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 वगैरे काही नसतं. करिअर, आय रिपीट, करिअर वगैरे काही नसतं. कॉर्पोरेट्स किंवा ह्या टाईपच्या जॉबबद्दल मी बोलतो आहे. प्रायव्हेट जॉब्स, एनी काइंड ऑफ प्रायव्हेट जॉब्स ऑर लाईक त्यामध्ये करिअर वगैरे हे काही नाही आहे. हे सगळं फक्त हे आहे. करिअर म्हणजे एक बिग, मी ह्यांना करिअर ह्याला बोलू शकतो की दोज आर लाईक डिफेन्स, डॉक्टर्स, डेंटिस्ट, आर्मी, नेव्ही, दोज आर समथिंग लाईक करिअर्स ज्याच्यामध्ये काहीतरी म्हणजे देशासाठी होत आहे, काही म्हणजे सेफ्टी दिली जाते देशासाठी, कोण बरं होतं आहे डॉक्टरमुळे किंवा काय. आय एम सो दॅट कॅन बी कॉल्ड ॲज अ करिअर अकॉर्डिंग टू मी. Okay, those are like high valued, high respected things. But I am talking about these कॉर्पोरेट सेईंग्स, कोण फॉरेनचा क्लायंट आहे, काहीतरी सॉफ्टवेअर, काहीतरी लॅपटॉपमध्ये हे सगळं चाललं आहे. दिस इज नॉट लाईफ. अनफॉर्च्युनेटली पीपल हॅव मेड द्या धिस काय, जॉब इज इक्वल टू द आयडेंटिटी. जॉब इज नॉट अन आयडेंटिटी. इट्स एव्हर चेंजिंग थिंग्स आणि एव्हर चेंजिंग तिकडे आहे. आणि तर दिस इज अ मेसेज. मी सांगितलं की लग्न ज्यांना करायचं आहे ते राईट एजला करा. फॉर द ब्राईड्स दिस इज द मेसेज. अदरवाईज देन 33, 34, 35, कारण वेन यू विल बी 30, गुड मेसेज आपल्या हिंदू धर्मासाठी म्हणून पण मी देतो आहे. ओके, डोंट पॉईंट आउट टू मी. आय एम अ पर्सन हू क्रिएट्स व्हिडिओज फॉर आर हिंदूज. आपला हिंदू धर्म जगात, युरोपमध्ये वगैरे पण मला ज्यांना कोणाला इच्छा आहे त्यांना मला शिकवायला मिळावं. माझ्या यूट्यूब चॅनलच्या थ्रू ही माझी इच्छा आहे. मी माझ्या एका चॅनलवर वगैरे व्यक्त केलेलंच आहे माझं मत. सो आय वॉन्ट अ हिंदू रिलिजन टू ग्रो. अँड इफ देर आर नो मॅरेज हॅपनिंग, हाऊ इज इट गोइंग टू ग्रो? स्ट्रेट अवे क्वेश्चन मी विचारतो आहे. सो ऑब्वियसली ब्राईड्स दे हॅव टू अंडरस्टँड दिस थिंग. हे असं नाही आहे, कारण एका ब्राईडच्या वडिलांनी पण मला सांगितलेलं होतं की नाही नाही ती अशी बघते, मला नाही माझ्या घरच्यांना सांगितलेलं, नाही नाही ती अशी बघते की जरा ना मुलाचा पगार वाढेल, असं होईल तसं होईल, मग जराचं मग हिचा पण माझा वाढला तर मी आणखीन जास्तवाला डिमांड करू शकेन मुलगा. अरे पैसा टू पैसा कसलं डिमांड आली आहे इथे. हां, इथे व्हॉट इज इट लाईक. मी घरात बसून आहे इथे, मी जॉब नाही करत. आय हॅव बीन टू महाबलेश्वर 29 टाइम्स. आय हॅव बीन टू अलिबाग 29 टाइम्स, एक्झॅक्ट 29. आय हॅव बीन टू गोवा 8 to 10 टाइम्स. आय हॅव बीन टू कोकण सो मेनी टाइम्स. आय लिव्ह अ गुड लाईफ. मी माझं न्यूट्रिशन वगैरे सगळं जे काय आहे ते व्हायटमिन B12 असू दे, कधीतरी मोरिंगा, आवळा, बाकी शंखपुष्पी, ब्राह्मी, हे सगळं माझं मी इंटेक वगैरे करत असतो. रीडिंगचा नंबर नाही आहे ॲट द एज ऑफ 39. मला कोकोनट वॉटर इंटेक वगैरे सगळं हे जे काय आहे ते मला माहीत आहे, जे करायला पाहिजे. नंतर बाकी जे काय आहे ते. सो आय ऑल्सो बिलीव्ह दॅट इफ आय मॅरी अ गर्ल जी घरात असेल चांगलं. पण ते कसं होतं माहीत आहे की
मी समजा मोस्ट ऑफ द आय मीन ब्राईड्स हाऊ दे लुक ॲट इट, अरे हा काय, हा घरात राहतो, हा नाही कॉर्पोरेटमध्ये काम करत काय, हे आता जॉबच नाही करत काय. तसं नाही आहे. हा एक काय आहे माहीत आहे, त्या पलीकडची गोष्ट आहे ना ती समजू नाही शकत आहे. जो मी आय बिलीव्ह ह्या व्हिडिओमध्ये मी एक ते क्लिअर केलं की अ गाय हू इज बिलॉंगिंग टू अ फायनान्शियली स्टेबल फॅमिली, ही विल नॉट डू अ जॉब, नायदर ही इज गोइंग टू सेंड हिज वाईफ टू जॉब. एक वेगळ्याच लूपमध्ये असतं हे सगळं माइंडसेट, कळलं. तर दिस ब्राईड, ऑल दीज थिंग्स ब्राईड नीड टू नो. अँड अ मॅन, एनी मॅन से सपोज, ज्याला नोकरी करायला लागत असेल, 1.5 लाख 2 लाख पगार किंवा असं वगैरे, तो पण जर सांगतोय की ही इज लुकिंग फॉर अ गर्ल हू इज हू विल लुक आफ्टर द होम, त्याचाही तोच आउटलुक आहे. त्याला त्याच्या वाईफला घरात सेफ ठेवायचं आहे. अँड ही इज द वन जो बाहेरचं सगळं जे काही त्रास, रोजचं डेलीचं जे दगदग जे काही आहे ती तो सहन करायला तो तयार आहे. आणि ही वॉन्ट्स टू लीड द फॅमिली. पण ते जर असंच बघत गेलं की मला मनी टू मनी करायचं आहे, तर हे होणार नाही आहेत लग्न, आणि झाली तरी ती ब्रेक होणार आहेत. आणखी एक मोठा मेसेज द्यायला सांगू इच्छितो की माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून, की इफ आय गेट मॅरिड, आय विल गेट मॅरिड इन माय ओन होम. आय विल गेट मॅरिड इन माय ओन होम, लिव्हिंग रूममध्ये लग्नाचं जे काय आहे. आणि लग्न करायला लग्नाची जी विधी जी आहे ते 7 फेरे आणि ते होम आणि ते गुरुजी वगैरे, दॅट इज इम्पॉर्टंट. बिईंग अ हिंदू, दॅट इज इम्पॉर्टंट. ते गुरुजी येणार आणि ते करणार, अँड नॉट एनी काइंड ऑफ फोटोशूट्स ऑर एनी काइंड ऑफ लाईक प्री वेडिंग. आय एम टोटली अगेन्स्ट इट, अँड आय बिलीव्ह हिंदू शुड जस्ट स्टॉप ऑल दिस नॉनसेन्स. दोज हू हॅव बीन डुईंग इट, इट हॅज बीन अ ट्रेंड सेटर, सम काइंड पीपल हॅव बीन डुईंग इट. काहीतरी काही किती काय काय सेरिमनीज करायच्या, कुठेतरी काहीतरी जाऊन पोजेस घ्यायच्या, लग्नाच्या आधी जाऊन. आता एक डिवोर्स केस ऐकली, डिवोर्स अँड मर्डर केस ऑफ साऊथ इंडिया. तर तो 2 डॉक्टर, मुलगी डॉक्टर, MS काय हे MD किंवा MS, मुलगा पण तो मर्डरर निघाला नंतर. आणि तो जाऊन काय तिकडे जाऊन काय कुठे काश्मीरला जाऊन काय प्री वेडिंग, लग्नाच्या आधी फिरायला जाणं. आणि हे तर हे कुठलं कल्चर आलं घाणेरडं हे. What kind of mentality is this? And just because in the corporate somebody else is doing it, so we also need to do it. Rubbish. Just leave it. Just leave it. All this nonsense. What you're doing is only wastage of money. Just keep the money for yourself. स्वतःसाठी ठेवा, स्वतःच्या ओल्ड एजसाठी ठेवा. देर आर सो मेनी मेडिकेशन्स, देर आर सो मेनी गुड थिंग्स दॅट यू कॅन डू. जसं मी तुम्हाला सांगितलं की ब्राह्मी, अश्वगंधा, व्हायटॅमिन B12, कॅल्शियम, झिंक, मॅग्नेशियम, मी माझ्या स्वतःसाठी वगैरे हे सगळे इंटेक वगैरे करत असतो घरातल्यांसाठी. सो ऑल दिस, ह्याच्यासाठी पैसे ठेवा ना स्वतःसाठी. दुसऱ्यांसाठी काय शो ऑफ करण्यामध्ये आहे? इट्स ऑल नॉनसेन्स. यू नो वॉट टुडेज वर्ल्ड इज दॅट इज हॅपनिंग. आणि हे कुठून होतं आहे? आता मी बघतो ना ब्राईड प्रोफाईल वगैरे कुठेतरी अशाच टाईपचे लावलेले आहेत. कुठेतरी असं कोणाच्या लग्नाच्या ह्याकडचे, तिकडे काहीतरी असं टाईपचं अगदी काय सो कॉल्ड डेकोरेशन, अगदी नको नको ते. मग ते मग त्यांनी केलं, मग आपल्याला हे, त्यांनी केलं आपल्याला हे. आणि ह्याच्यामध्ये नुसता पैसा घालवा. हू इज अर्निंग? द डेकोरेटर्स, दोज काइंड ऑफ पीपल हू आर जस्ट म्हणजे लग्न हे सगळं काही सो कॉल्ड करायचं आहे. आपको ये करणे का, आता पत्रिका हे करा ते करा. सी आय एम गोइंग टू कॉल जस्ट 4 to 5 पीपल हू आर व्हेरी क्लोज टू द फॅमिली ॲट माय होम इफ आय गेट मॅरिड, तर म्हणतोय मी. आणि जे समोरच्याला, ज्या मुलीला हे पटत असेल तर नाहीतर तिने करावं कोणते असलंच हे काय काय, तिला काय लग्नाच्या आधी जाऊन कुठे प्री वेडिंग शूट आणि असे काय पोज देऊन काय, जर त्यांना, कारण हे अनफॉर्च्युनेटली हे सगळं झालेलं आहे असंच. पीपल हॅव मेड टू बिलीव्ह की हे असंच आहे म्हणून, पण हे असं नाही आहे. आणि ह्या सगळ्याची गरजसुद्धा नाही आहे. महागड्या कुठल्या पत्रिका वगैरे काय, पत्रिकाच छापायची गरज नाही आहे. इनफॅक्ट पत्रिका म्हणजे वाटायला पत्रिका छापायची काहीच गरज नाही आहे. इट्स अ वर्ल्ड ऑफ व्हॉट ई वर्ल्ड. इट्स अ ई वर्ल्ड. सेव्ह पेपर बनवा. मी म्हणतो प्रिंट बनवू नका, म्हणजे 4 प्रिंट बनवा, आणि 4 प्रिंट, एक स्वतःसाठी एक घरात ठेवा, दुसरी एक प्रिंट कुठे आपण मंदिरांमध्ये जाऊन, म्हणजे सिद्धिविनायक मंदिरात वगैरे आपण देतो जशी, म्हणजे लग्नाच्या आधी, म्हणजे हिंदू लोक देताना बघितलेत मी म्हणजे मी नाही, आय एम अनमॅरिड, लोकांना बघितलेलं आहे देताना. तर तशी द्यायची आहे, तर तशी हार्ड कॉपी. बट देन इफ यू वॉन्ट टू इन्व्हाइट समवन, हे करा ना, व्हॉट्सॲपवर एक इमेज एडिट करून एक पाठवा. किंवा तीच एक पत्रिका जी आहे, एक बनवली आहे किंवा 2
लोन बनवलं आहे, त्याच्यात फक्त फोटोज काढा, स्कॅन करा किंवा आणि ते सगळं पाठवा ना इकडे तिकडे. व्हाई नीड टू स्पेंड, क्यों खर्चा करने के ये सब में, खुद के लिए पैसा रखो ना. ये सब व्हेरी बॅड थिंग्स आर हॅपनिंग. अँड डिस्पाईट हे सगळं करून, अशा फालतू गोष्टी ह्या करून सगळ्या, त्यानंतर काय दिसतंय, लग्न तुटलेली, 8 लाख केली, मुलीच्या घरच्यांनी 8 लाख केली खर्च, आणि नंतर काय तो मुलगा चांगला नाही निघाला. आधी मग त्याच्यावर सर्च का नाही केला की मुलगा कसा आहे किंवा त्याबद्दल जाणून घेण्यामध्ये, किंवा नंतर मुलगी कोणतरी सगळं सोनं घेऊन पळाली, काहीतरी करून गेली, हे मग त्याआधी आधी का नाही सर्च केला, बरोबर की नाही. हे नको त्या नॉनसेन्सवर का स्पेंड केला. अँड दिस इज द वे हाऊ हिंदू मॅरेजेस आर ब्रेकिंग. हिंदूज आर ओनली चिटिंग हिंदूज, अनफॉर्च्युनेटली, सो बॅड टू से, बट ते चाललेलं आहे, बघतोय केसेस ज्या चाललेल्या आहेत त्या. सो मेनी पॉईंट्स मी जेवढे जमले तेवढे कवर केले, की उगाच नको तिकडे एक्सपेन्सेस वगैरे करू नका. हे खर्च वगैरे काहीतरी प्री मॅरिटल असला शूट, तसला शूट, हे ते, दिस इज ऑल रबिश, दिस इज गार्बेज, दिस इज नॉट अ पार्ट ऑफ एनिथिंग. आपल्या कल्चरचा हा पार्टच नाही. लग्नाची काही घेणं देणंच नाही आहे. लग्न म्हणजे आपला तो तिकडे जो काही होम असतो तो, आणि त्याच्या आजूबाजूचं हे. दीज वर्ड्स आर कमिंग फ्रॉम अ हायली एज्युकेटेड, फायनान्शियली स्टेबल फॅमिलीमधून असलेल्या एका मुलाशी, हु इज अ नॉन स्मोकर, हु इज अ नॉन अल्कोहोलिक, आणि जो फ्युचरला प्रॉपरली बघतो, आणि तुम्हाला सांगितलेलं माझं एज्युकेशन वगैरे काय ते. तर एका हायली एज्युकेटेड, डाऊन टू अर्थ, माझ्यापेक्षा कमी शिकलेले वगैरे सगळे मुलं आणि मुली किंवा कोणतरी काय शो ऑफ आणि कसलं काय काय कसलं करून कसली असली तसली लग्न काय काय करत असतील. आवाज करायचे. आता घराच्या आसपास कुठून तरी, मी कुठे टॉप फ्लोअरला राहतो, कुठून तरी दूर दूरवरून आवाज येत आहेत, कसले तरी बँडबाजे वाजवत आहेत, काय काय करतायत, नॉईज पोल्युशन करतायत दिवस भर. किती वेळा त्या दिवशी रात्री 12 वाजेपर्यंत काय काय ढमाढम नुसते फालतू वाजवत होते. हां, कशाला? की एवढे सिनियर सिटीजन आहेत, एवढं कोण काय काय लहान मुलं आहेत, कोणाचा अभ्यास आहे, कोणाचा काय आहे. तुम्ही लग्न केलात तर म्हणजे काय मोठे काही ग्रेट झालात काय, की मोठे घोड्यावर बसून काय मोठा काय अगदी मुलगा बसलाय असं काय, नोटा कोण, किती फालतूगिरी आहे. नोटा काय फेकतात काय, काय करतात, रस्ता ब्लॉक करून नाचतायत काय, आणि काय खिदळतायत काय, काय काय कसली इचकट विचकट गाणी काय लागली आहेत काय, आणि फालतूपणा काय चाललाय ते काय काय कोणाला मला माहीत नाही, कोण मुलगा मुलीकडे काय काय माहीत, मुलगी मुलाकडे येताना की काय काय असतं कोणाचं असतं जे काय ते काय असतं, ते जे काय ते लग्नात, की लग्न होऊन येतात घरात दोन्ही, तेव्हा काय बँडबाजी वाजव, काय काय असतं ते. कशाला? वाई नॉइस पोल्यूशन, क्यों दूसरों को क्यों तकलीफ देते हो? हाँ, ये सब बंद होना चाहिए, ये सब फालतूगिरी. आणि एव्हरी पर्सन शूड टेक अ स्टेप फॉर दॅट, की कोण अगर जर हे सांगताय तर हे बंद करा. जर की मला जर कोणी सांगितलं, नाही नाही मला तर असं माझं तर स्वप्न होतं, मला तर कुठल्या मुलीने सांगितलं, नाही नाही मला ते असं, ते मला ते ह्या लोकेशनला, नाहीतर काय ते डेस्टिनेशन वेडिंग आणि काय ते फालतूपणा, ते काय ज्यांना करायचं त्यांना द्या सोडून, करू देत असल्यानं त्यांचे तसे सोडून. बी सिम्पल, बी गुड, बिकॉज लाईफ इज अबाउट मॅरेजेस. घरात अरे कधी अरे साबण संपला आहे, साबण आणायचं आहे, अरे हे आणायचं आहे, ते आणायचं आहे, अरे ही गोळी संपली आहे, मल्टीव्हायटॅमिन संपलं आहे. अरे दिस इज रिअल लाईफ, नॉट दॅट काहीतरी सेरिमनीवर. एवढं तर काय, एवढं पण ऐकू येतं. होऊन ते व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे, हे पण ऐकतं. आता मी एक व्हिडिओ ऐकला थोड्या वेळापूर्वी. तर त्या व्हिडिओमध्ये मुलीने सांगितलं की तिला खूप मारण्यात आलं, मग तिने लग्न काही, मग ते काय, मग ते त्याच्यातून बाहेर निघाली वगैरे, जे काय आहे म्हणजे होते प्रॉब्लेम्स. ओके, प्रॉब्लेम होते, ती त्या लग्नातून बाहेर निघाली. पण लग्नातून बाहेर निघाली, ओके. डॉक्टर मुलीला, तिला, पण तो मुलगा काय होता, त्याचं क्वालिफिकेशन वगैरे काही सांगितलं नाही. त्या मुलाने किती ॲलिमनी दिली वगैरे त्या व्हिडिओमध्ये काही सांगितलं नव्हतं. आणि दुसरं बाकी, हां, अच्छा, तर तो काही मुलगा त्रास देत होता, ओके, त्रास देत होता, ॲक्सेप्ट आहे, वाईट झालं, बॅड, व्हेरी बॅड. पण त्याच्यात ती सांगते माझ्या वडिलांनी, भावाने वगैरे, की लोन घेतलं. कशाला लोन घेऊन, कशाला, काय को लोन लेके शादी कर रहे हो? हां, कशाला लोन घेऊन शादी करायचं, जे शादी झालीच नसती, तो मारणारा माणूस मिळालाच नसता, त्या बदली चांगला तिथे कोण दुसरा शोधायचा होता ना, स्वतःपेक्षा कमी कमवणारा शोधायचा होता. काय माहीत तो, कारण त्या व्हिडिओमध्ये सांगितलंच नाही की तो कमवतो, काय कमवतो की काय वगैरे, काही अर्धवटच माहिती दिली होती. तर आय एम क्रिटिसायझिंग द मॅन, व्हॉट ही डिड, व्हॉट लाईक, तो मारायचा की काय वगैरे जे काय होतं ते, आणि ते तर दॅट इज बॅड. बट देन आय एम टॉकिंग अबाउट द लोन पार्ट. लोन क्यू, आणि नॉट जस्ट अबाउट दॅट केस, दॅट फिमेल डॉक्टर,
डॉक्टर असून पण लोन घेऊन, आणि एवढे एज्युकेटेड लोक लोन घेतात लग्न करण्यासाठी. कशाला? तर समाजाला दाखवण्यासाठी. एज्युकेटेड व्यक्ती, जस्ट इमॅजिन. आय वॉन्ट टू पुट धिस पॉईंट अहेड. एज्युकेटेड असून लोन घेत आहेत एक लग्नाची सेरिमनी करायला, आई वडील ती मुलगी, आणि लोन करून ते लग्न करतात, आणि पुढे तो माणूस निघाला खराब. त्याबदली माणूस कसा आहे शोधत काढलं असतं तर, किंवा चांगला कोण दुसरा कमी कमवणारा पण मारकुटा नसलेला. सो धिस इज द मेसेज, यु नो. ऐसा नाही आहे की मुलींना मेसेज देतोय हा, ज्या ब्राईड्स ऐकत आहेत ते ॲज अ यूट्यूबर, की जो 1.5 लाख कमवतोय, तो तुम्ही 70,000 कमवतोय तर मला 1.5 लाखवाला खुश ठेवेल. मनी त्या नोटा आहेत, त्या खर्च होणार, आणि काही त्या वस्तू फक्त विकत घेतल्या जाणार. अँड आफ्टर सम स्टेज ना, जे काही एक पीक बनतो एका. आय डू नॉट रीड अँड आय हॅव नेवर रेड एनी काइंड ऑफ बिझनेस मॅगझिन्स, बट असं कुठेतरी एक लाईन वाचलेली की एका जगाच्या कुठल्या बिझनेस मॅगझिन, वर्ल्डचं एक फेमस मॅगझिन, त्याच्यावरचं नेटवर वाचलेली एक वेल्थ वगैरेची पण असते, ती एका लेवलपर्यंतच ग्रो होते वगैरे, तिथपर्यंतच असतं ते पीक असतं, किंवा ते असेल नसेल माहीत नाही, पण ते आय मीन टू से इन टर्म्स ऑफ फॅसिलिटीज, राईट. आता मी इथे रूममध्ये इथे बसलेलो आहे, माझ्या बेडरूममध्ये इथे ए सी आहे. हां, एक जुना ए सी होता, तो काढून टाकला, नवीन घेतला काही वर्षांपूर्वी. ओके, ठीक आहे, कूलिंग होतं आहे मस्त, 1.5 वर्ष झालं. बाजूला माझ्या एअर प्युरिफायर आहे, बंद आहे आता, नाहीतर आवाज येईल वगैरे इथे. लाईटिंग आहे चांगलं, ठीक आहे. हातात S25 अल्ट्रा आहे माझा फोन, शूट करतो आहे त्याच्याबरोबर. आरामात बसलो आहे इथे. ह्याच्या पुढे आणखीन अजून काय, व्हॉट बेटर कॅन अ पर्सन एक्सपेक्ट इन लाईफ, राईट. पुराने जमाने में, बाबा जमाने में वो काही ते लाईट असायच्या, तिथून आले ना पूर्वज, सगळ्यांचेच आले ना इथपर्यंत. इथून अजून काय एक्सपेक्ट करायचं आहे? सो ब्राइड्स नीड टू अंडरस्टँड की एनी टाइम वेल सर्चिंग अ ग्रूम और क्या, और अच्छा पैसा आहे अजून अजून, अच्छा 1.5 लाख कमवतोय, 2 लाख, अरे तर पुढे काय, ते एका लेवलपर्यंतच ना. काय आणखीन काय फॅसिलिटीज किंवा काय लाईफमध्ये काय. इट्स इम्पॉर्टंट टू हॅव अ गुड पर्सन इन लाईफ, राईट. इथे एक माझ्या मोठी ट्यूबलाईट लागले, एक छोटी ट्यूबलाईट पण आहे, बंद आहेत ते आता 2, आणि एक तिसरी माझ्या समोर आहे. एवढं लाईटिंग झगमग माझ्याकडे इथे. समोर चांगला पंखा आहे, चांगल्या क्लीन केलेल्या मी स्वतः हे आहेत, भिंती आहेत. समोर माझ्या 2 तिथे, आता कॅमेरा नाही वळवत, माझ्या 2 डिग्री सर्टिफिकेट्स आहेत लावलेल्या, BE आणि ME च्या. तर जाऊन दे, दाखवणार होतो, जाऊन दे, ठीक आहे, मी माझ्यासमोर लावलेले आहेत. काय पाहिजे आयुष्यात? हां, डिवाईस आहे हातात चांगलं 25 अल्ट्रा, थंड हवार आहे. एक लिमिट असते, तिथपर्यंतच ते जाणार. त्याच्या पलीकडे अजून काय होणार? अजून काय चांगलं होणार आयुष्यात? अ गुड पर्सन, ज्या व्यक्तीबरोबर चांगलं आयुष्य, चांगलं जगणं, चांगले विचार, कुठे चांगल्या प्लेसला कुठेतरी जाणं, फिरणं, लग्नानंतर स्वतःच्या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर, नेक्स्ट जनरेशनबरोबर, चांगलं हे सगळं फॅमिली लाईफ जगणं, गुड फूड, न्यूट्रिशियस फूड घरात शिजवणं, त्यासाठी ती घरातली जी येणारी जी स्त्री आहे तिला इंटरेस्ट असणं, हे गरजेचं आहे. दिस इज बेसिक. आणि हे नुसतं आय हॅव अ करिअर, व्हॉट दिस कुकिंग आहे ते, काय ते, हे नाही चालणार आहेत आयुष्य. बाहेर व्हिडिओज बघा, सगळ्यांनी बघा की कसे वृद्धाश्रमात काय चाललेलं आहे. अरे एज्युकेटेड लोक एक एक वृद्धाश्रमात आहेत. आज एक मी व्हिडिओ बघितला, माणसाला झाला ब्रेन स्ट्रोक, CA माणूस, काय किती 30 लाख काय किती कमवणारा वर्षाचा, काय बायकोने नकळत त्याच्या काय धरून दिलं सोडून काय त्या वृद्धाश्रमात काय, असं ऐकला व्हिडिओ. आणि मुलं वगैरे पण काय धड काही हे नाही. मग एक व्हिडिओ बघितला, एक असे किती बघितले असे फायनान्शियली वेल टू डू फॅमिलीज वगैरे असं. सो ये सब ना आयुष्य जगण्यामध्ये ना, इट्स गुड टू हॅव अ गुड पर्सन इन लाईफ, अ गुड लाईफ पार्टनर इन लाईफ ड्युरिंग द लाँग रन. म्हातारपणीमध्ये हे जे काय, तर जागृत व्हा, ब्राईड्सनी ना जागृत व्हा. ब्रेन स्ट्रोक, हाय BP, कसं असतं ना, हाय BP, ब्रेन स्ट्रोक वगैरे सगळं, हे सगळं मी देतच असतो. डिस्पाईट आय एम एन इंजिनियर, पण सगळं नॉलेज, सगळं माहीत आहे मला हे. आणि हे एकटं सहन मलाही करायला लागणार, एकट्याला सहन काही ना काही तर ओल्ड एजमध्ये. म्हणून मी एवढं सांगत असतो माझ्या चॅनलवर, जे माझे सबस्क्रायबर आहेत आणि जे अजूनपर्यंत बघत असतील हा व्हिडिओ, 45 मिनटं झालेले आहेत.
मी किती सांगत असतो, तेल कमी खा, तेलकट कमी खावा, शुगर कमी करा. मी स्वतः किती कमी केलेले आहे किंवा खातच नाही किती, बाकी किती प्रॉडक्ट, बिकॉज लाईफ लाँग टर्ममध्ये. एनिवेज, कमिंग बॅक टू द टॉपिक परत. तर मुलींनी पण हे समजलं आहे, अरे हे सगळं आहे फ्युचरमध्ये, आणि ह्या सगळ्यासाठी आपल्यासोबत कोणा ना कोणी पाहिजे, लग्न व्हायला पाहिजे, आपलं मूल पाहिजे, नेक्स्ट जनरेशन. हे कॉर्पोरेट वगैरे ह्या लोकांनी डोकं मॅड करून ठेवलेलं आहे. ह्याच्यामागे नाही हे होत राहायचं आहे, आय एम अर्निंग धिस, आय एम अर्निंग दॅट, आणि एवढं आणि तेवढं, आणि करिअर, आणि मी हे केलं. मी पण नाही, मी पण इंजिनियर आहे, मी BE आहे, मी ME आहे. मी माझ्या आईवडिलांना सोडून मी जाऊ शकतो अब्रॉड. फ्रीमध्ये यूट्यूबवर तासांचे 5-5, 6-6 तासांचे व्हिडिओज आहेत वेगवेगळ्या टॉपिक्सवर. जावा शिकायला, ओरॅकल शिकायला, .NET शिकायला, हे शिकायला, अमुक धामुक तामुक तमुक काय काय असतं ते GitHub आणि काय काय असतं. काय मी काय शिकून काय जाऊ नाही शकत काय अब्रॉड? मी काय कुठे? असे देश आहेत. ठीक आहे, जर्मन पण मी शिकून गेलो, चला मला वाटेल एकदम मी जर्मन भाषा शिकली. तिकडे तर किती लोकांना हवेत, अरे बाबा या शिकलेले नाही. मी जाऊन तिथे आयुष्यभर पडून राहतो. मी कशाला इथे? विचार केला जर समजा, आईवडिलांना कशाला बघू? तसं नाही झालं ना, करावं लागतं, ड्युटी करावे लागतात. सिमिलरली लग्न करायला हवं, नेक्स्ट जनरेशन असायला पाहिजे आपलं स्वतः ओल्ड एजमध्ये. नंतर मग आपली सगळं ओल्ड एजमध्ये सगळं सांभाळायला, बघायला, कुठे हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला, डॉक्टरकडे घेऊन जायला, न्यूरोलॉजिस्टकडे घेऊन जायला, हार्टच्या डॉक्टरकडे घेऊन जायला. आता लग्नाला मुली नाही म्हणतात, व्हिडिओज बनायला लागलेत, नाही म्हणतात मला आणखीन बेटर, आणि अरे आणखीन बेटर, आणखीन किती काय बेटर. आणि हे मी माझ्यासाठी नाही म्हणत आहे, माझं मी जे काय आहे ते मी सांगितलेलंच आहे माझ्याबद्दल. आय एम टॉकिंग अबाउट एनी गर्ल फाइंडिंग एनी बॉय, महाराष्ट्रीयन गर्ल फाइंडिंग एनी बॉय, और एनी हिंदू गर्ल फाइंडिंग एनी बॉय, और हे ॲप्रोच करत आहे कोण बॉय एका ब्राईड प्रोफाईलला, चांगला आहे तर पण नाही तो असंच नाही कमवत, तसंच नाही, हे नाही तसं नाही, हे नाही ते नाही. आय रिअली डोंट नो हाऊ इट इज. सो हे असं सगळं चाललेलं आहे. पण समाज सुधारायला पाहिजे, हे यासाठी म्हणजे म्हणून मी सांगतो आहे. ओल्ड एजमध्ये पाहिजे कोणी ना कोणी. आता माझं तर दिसतंच आहे बहुतेक की आय विल रिमेन अनमॅरिड, कारण इंटरेस्टच नाही समोरून कोणाला लग्नासाठी. तर एक गुड लाईफस्टाईल ऑफर करून, अशी ऑफर करून की ज्यामध्ये मी स्वतः एक नॉन स्मोकर, नॉन अल्कोहोलिक, नो पास्ट अफेअर्स, नो पास्ट रिलेशनशिप्स, एकाही ब्राईड प्रोफाईलला भेटायला गेलो नाही आहे, हायली एज्युकेटेड, BE ME फर्स्ट क्लास, ना मला जॉबला जायची गरज, ना मुलीला जॉबला जायची गरज, एक चांगलं प्रोजेक्शन, ना मला बहीण ना भाऊ, म्हणजे असंही नाही घरात कोण काही, किंवा मुलगी येते तिला काही त्रास वगैरे किंवा काय, किंवा लग्न करून द्यायचं आहे वगैरे, असंही नाही. आणि असंही नाही की घरात कोण मित्र येत आहेत, परत नातेवाईक येत आहेत किंवा काय, त्यांचं काही उठबस करत राहायचं आहे मुलीला, म्हणजे जी माझी वाईफ येईल, असंही नाही. असं एक चांगलं लाईफस्टाईल ऑफर करून, घरात 24 तास इलेक्ट्रिसिटी, 24 तास वॉटर सप्लाय, 24 तास हाय स्पीड जिओ फायबर 150 MBPS इंटरनेट, आणि एक हुशार व्यक्ती जिने IIT बॉम्बे अप्रूव्ड किती कोडिंग प्रोजेक्ट्स केलेले, ज्याचं आहे, राजीव तावडे घातलं तर सायलॅम लॅब मायग्रेशन प्रोजेक्ट्स वगैरे त्याचे कोड्स येतात 70-80 कोड्स, मी आणि माझ्या गायडन्सने, स्टुडंट्सनी वगैरे, म्हणजे मी पण माझंही कोडिंग होतं त्याच्यामध्ये. हे सगळं केलेलं आहे, अप्रुव्हल, एवढा रिस्पेक्ट मिळालेला. अरे जर इथे नाही कोण ब्राईड कोण रेडी आहे, तर बाकी मुलांनी बी कॉशियस अबाउट, म्हणजे व्हॉट यू माइट हॅव टू फेस. ओके. सो कारण बाहेर इट्स टेरिबल वॉट हॅज हॅपन्ड, आणि सिम्प्लिसिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट आय बिलीव्ह. मुलांसाठी, आता मी मुलींसाठी म्हणून बोललो की एज, प्रॉपर चाइल्ड बेअरिंग एज, म्हणजे मूल होणार या एजपर्यंत लग्न करणं गरजेचं आहे. मुली बोलतात काय मलाही बोलले, त्यात काय 39ला मूल होईल ना, पण त्याच्यामध्ये ती स्वतः नाही वाचली तर, कारण लॅक ऑफ नॉलेज ऑफ सायन्स शिकलेले नाही, 12वीच्या नंतरचे दुसरंच ग्रॅज्युएशन असेल कितीतरी, त्यामुळे माहीतच नाही, ज्ञानच नाही. तर स्वतःबद्दलच, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारण्याबद्दल बोलतात, किंवा स्वतःचं काय म्हणतात मिसकॅरेज किंवा काय झालं किंवा ते दुःख किंवा काय, मग त्याची काही तयारीच नाही, माहीतच नाही काही असं. सो ऑल दिस इज हॅपनिंग. 36+ वगैरे हे बायोलॉजिकली नाहीच आहे मेडिकल सायन्सने चाइल्ड होण्यासाठी बेस्ट एज,
आणि मुली डिले करतायत, आम्ही शिकलो, आम्ही हे झालो, आम्ही काय. अरे शिकलो तर पुढे काय मग? की फक्त एज्युकेशन घ्या आणि फक्त आपलं म्हातारपणीपर्यंत एकटे असे जगत राहावा, असं? हे कुठलं लाईफस्टाईल आलं? आई वडील पण नाही समजवत काय. त्यामुळे घरातले भाऊ पण असेच बिनलग्नाचे पडलेत. किती डेटा आहे आणि माझ्याकडे मॅट्रिमोनियल साईटवर जाऊन उघडून बघायचं, ब्राईडचे प्रोफाईल बघायचे. बरोबर तो भाऊ आणि इंडियामध्ये भाऊ असतो तो छोटा असतो, भाऊ असतो तो छोटा असतो, कारण भाऊ मुलगा हवा असतो ना घरात, त्यामुळे भाऊ असतो तो छोटा असतो. आणि मग ते बघायचं असं, तो ही मुलगी आहे ती 33ची झाली आणि त्यानंतर ब्रदर वन जर तिथे लिहिलेलं असेल 99% किंवा चला 90%, 80% केस म्हणा, तो अनमॅरिडच असतो आणि तो अनमॅरिडच राहणार. कारण ती मुलगी जी त्या घरातली ती मुलगी जी आहे ती लग्न होऊन नाही बाहेर जात. ती दुसरी मुलगी लग्न होऊन कशाला आत येते? म्हणजे त्या भावाला ती कोणी लग्न होऊन मुलगी कशाला आत येते? अरे कशाला ती मुलगी घरात, कारण भांडणं होण्याचं चान्सेस वाढतात. कोणाला हवं आहे ती त्या घरातली मुलगी आहे, ती नेहमी ते क्लॅशेस होतात, तू बाहेरून आलेली आहे. हे असल्या टाईपचं मूवीजमध्ये पण दाखवलं किंवा हे असलं सगळं कोणाला हवी आहे रिस्क दुसऱ्या नवीन येणाऱ्या मुलीला. त्यामुळे तीही लग्न थांबवून जातात आणि असं असं करत आपला हिंदू समाज असा काय होऊन जातो? श्रिंक श्रिंक श्रिंक. कळलं? तर हे सगळं एज्युकेटेड लोकांमध्ये होत आहे. अनएज्युकेटेडमध्ये हिंदूज वगैरे आहेत ते लग्न करतायत प्रोड्यूस करतायत मुलं. पण आपलं एज्युकेटेडचं पॉप्युलेशन पुढे जायला हवं की नको? साधा प्रश्न. आपण ज्यांना वाचता येतं, आपलं संस्कृत समजतं, आपण मंदिरांमध्ये जातो, देवाचं आरत्या येतात, आपलं हे सगळं आपलं जे कल्चर किंवा बाकी पण सगळं काय, आपली भगवद्गीता, आपलं सगळं काय काय आपलं जे काय आहे हे सगळं पुढे जायला हवं की नको एज्युकेटेड लोकांमधून? द आन्सर इज येस. पण जात आहे का? नाही. तिथे स्टंटेड ग्रोथ चाललेली आहे. सो हे समाजाला सुधारायला हवं. आता ब्राईड प्रोफाईल सर्च करताना मुलांना सांगतो, मुलांना. जसा माझाही एक क्रायटेरिया आहे मुलांसाठी. आता मुलींसाठी सजेशन देऊन झाले. मुलांना सी टू इट द गर्ल इज सिम्पल. द गर्ल इज गोइंग टू एकदम एकदम सिम्पल नीड्स. दुसरी गोष्ट, तुम्ही खर्च करायला मागताय तरी पण ती तुम्हाला थांबवते, अशा टाईपची ब्राईड पाहिजे. लाईफ एकदम स्मूथ जाणार, एकदम स्मूथ जाणार. जिच्या नीड्स सिम्पल आहेत. उगाच इकडे तिकडे कसले तरी महागडे कसले लिपस्टिक, काय मेकअप, महागड्या बॅगा, महागड्या चप्पला, महागड्या बुटा, महागडं हे काहीतरी इकडे तिकडे सलूनमध्ये जायचं आहे. माझं एक्झाम्पल सांग. आय ट्रिम माय ओन हेअर. माझ्याशी मला ज्या मुलीशी लग्न करायचं असेल, जी वूड बी रेडी, आय विल टेल हर यू ऑल्सो डोंट गो टू सलून काय म्हणतात त्यांचं ते काय ब्युटी सलून पार्लर काय, डोंट गो देअर. मी कापून देतो केस. काय ते जिला पटेल ती करेल लग्न माझ्याशी. कशाला जायचं गरज आहे तिथे जाऊन बसायचं? माझ्याकडे स्वतःकडे वेळ नाही जायला. तिकडे जा, पैसे घालवा. कशाला? पैसे वाचवा ना आपले. आणि कोण हे म्हणेल, अरे काय असं काय विचार करतोस तू, एवढा हायली एज्युकेटेड असतो? नाही आहे, गरज नाही आहे ना. थिंक फ्रॉम द सिम्पल पॉईंट ऑफ व्ह्यू. वाय इज अ नीड एवढे पैसे उगाच काहीतरी लावणार ते लोक इन्फ्लेटेड, मग त्याच्यावर अजून काहीतरी खर्च करत घ्या, अजून काहीतरी खर्च करत जा. कशाला? व्हॉट इज अ नीड? देर इज नो नीड. आणि जी ही माइंडसेट समजेल त्या व्यक्तीने लग्न करावं. मी कुठे म्हणतो आहे की जिला पटत नाही असे विचार तिने माझ्याशी लग्न करावं. सो मुलांनाही सांगतो, आपले काय नीड्स आहेत ना त्या बघा. एक शेतकरी आहे तर त्याला शेतात काम करायला हवी मुलगी, बरोबर की नाही? तशा टाईप फॅमिलीमधून तशा फॅमिलीमध्ये, बरोबर की नाही? आता तो पॉईंट आणखी एक वेगळा आहेच की शेतकरी जे आहेत ते काही मुलांचं प्रॉब्लेम जे आहेत ते. पण जो शेतकरी आहे त्याला काय आय टीमध्ये काम करणारी मुली हो बोलतच नाही, आणि बोलली हो तरी तो करणार काय? किंवा तसं माझ्यासाठी मला काही रिक्वायर्ड आहे किंवा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये कोणाला मला मुलांनी सांगितलेलं आहे, लोनचे हफ्ते भरणारी मुलगी पाहिजे. मला पाहिजे नाही जसं माझ्या केसमध्ये. मला तर लोनचे हफ्ते पण सोडा, मला तर ₹1 कमवून देणारी पण नाही पाहिजे. तर घराकडे लक्ष देणारी पाहिजे. आणि जे कोणाला 99% ब्राईड्सना करायचं नाही. 1% कोण मिळाले नेमकं, जे मला मिळाले पण आहेत जेन्युइन चांगल्या एकदम ब्राईड प्रोफाईल्स, एकदम 2-1-2-3 फक्त, एकदम 2-3-4 हाताच्या बोटाच्यावर मोजण्यावर
हाताच्या बोटावर मोजू शकतो, एका हाताच्या बोटावर मोजू शकतो एवढेच एकदम बेस्ट ब्राईड प्रोफाईल्स. बट देन ते असं काहीतरी वडिलांना इगो होता काहीतरी, किंवा काहीतरी नाही तर काही वडिलांनाच काहीतरी चक्रमसारखे काहीतरी विचार, म्हणून लग्न नाही करायला द्यायचं, म्हणून ते ब्राईड ती अडकली. म्हणून पुढे काही बोलू नाही शकत. इगो हर्ट झाला. मुलीशी जास्त का बोलून डेटा काढला. डेटा म्हणजे डेटा इन्फॉर्मेशन शेअरिंग जे काय होतं ते, आपला राशी काय, नक्षत्र काय, तुझे विचार काय, हे काय ते काय. तर वडिलांशी नाही बोललो मी आधी, म्हणून माणसाला आला राग. म्हणून मुलीने नेक्स्ट दिवशी सकाळी 6 वाजता मेसेज पाठवला. ते नाही, तुम्ही माझ्या वडिलांबरोबर बोलायला हवं होतं. त्याचा अर्थ काय की शी वॉज इंटरेस्टेड. त्या शब्दांमध्ये लपलेले अर्थ हे की शी वॉज ओके टू प्रोसीड. आणि पण वडिलांना तो इगोमध्ये आला. जो माणूस एकदम चांगला बोललेला होता, अरे मी बोललेलो फोनवर की काय तेव्हा की काय जरासं बोलणं नाही झालं. आईबरोबर बोलणं झालेलं त्या मुलीच्या, आणि आई एकदम चांगलं नीट बोलली होती. हो हां हां, मुलगी आहे ना इकडे, ओके ठीक आहे. आणि युजली माझी आई आणि मी आम्ही लाऊडस्पीकरवर फोन ठेवून मुलीशी आम्ही काही डेटा शेअरिंग वगैरे असं काही करायचो. 2022च्या आधीची गोष्ट, जेव्हा आम्ही करायचो डेटा ब्राईड सर्च. आता तर करत नाही तसं, ब्राईड सर्चच करत नाही मी एवढं ॲक्टिवली. तर थोडंफार करतो आहे. तर तसं तर इगो. आणि आणखीन कुठे बेस्ट प्रोफाईल जर जेन्युइन होते 1-2, तर आणखी एक असंच की मुलीचे वडीलच असे काहीतरी खुसड प्रकार असतो ना तो. सो असंही झालं आहे. किंवा कुठेतरी सगळं काही चांगलं, मुलीचा भाऊ चांगला, मुलगी चांगली, तर काहीतरी कुठे ना कुठून कारणं येऊन ते पुढे न जाणं असं. तर असे हे जेन्युइन प्रोफाईल्स मी जरा बाजूला ठेवले. 2, 3, 4 वगैरे जे खूप एकदम चांगले, म्हणजे लाईफ एक्सपिरियन्स मी म्हणेन की होते जे चांगले, आय ॲप्रिशिएट. बट देन बाकी कितीतरी नॉन जेन्युइन, आणखीन त्याच्याही पलीकडे थोडेसे 10-12 जेन्युइन वगैरे होते काही. म्हणजे पण ते नाडी सेम, पुढे कळणार काय, समोरची व्यक्ती बोलते आहे चांगली, सगळे डेटा इन्फॉर्मेशन शेअरिंग हो, विचार पटतायत, पुढे जाऊन काय कोतरच निघालं, सेम झालं, थांबा असं. तर असंही अनफॉर्च्युनेट थिंग्स डू हॅपन इन मॅट्रिमोनियल सर्च. तर हां, मुलांनी काय बघावं की तुम्हाला काय हवं आहे, रिक्वायरमेंट काय आहे ते तुम्ही बघा ना. जसं माझ्या केसमध्ये मला जॉब नाही करून घराकडे लक्ष देणारी मुलगी हवी, तर हवी बस. नाही मिळत, मी नाही करत लग्न, आय होल्ड. कारण 2018 सालानंतर मी जे जॉब सोडला, आणि त्यानंतर मी विचार केला की जर मी जॉब करणाऱ्या मुलीशी जर केलं लग्न, तिला काय, मला तरी एक तिच्या कोण ऑर्गनायझेशनमध्ये काम करणारे चिरीमिरी 1-1.25 लाख पगारावर काम करणारे कोण मुलं, कोण तर ते कोण ते किंवा लोक फिमेल्स असू दे, बाकी ते हिच्या ब्रेनमध्ये खूप काय काय फीडिंग करून टाकणार, घाणेरडं काय काय माझ्या अगेन्स्ट. अरे तो काय तुझा नवरा, तो काय काम नाही करत काय, जॉब नाही करत काय नाही, तो काय तू तरी जॉब करते काय. मग हिचं ब्रेन आहे ना ते फीडिंग तसं होणार. आणि त्यानंतर मग काय होणार माहिती आहे, तसं मग दॅट विल अफेक्ट माय फॅमिली अँड इट कॅन गो वर्स्ट. तर मला तर 1 रुपयाची गरज नाही त्या कॉर्पोरेटमधून, ना मला गरज आहे, ना माझ्या बायकोकडून आणून मला 1 रुपयाची 1 रुपयाच्या एका कॉईनची पण गरज नाही. तर मी कशाला पाठवू. मुलांना हे देतोय, मेसेज देतोय खूप. इफ यू आर बिलॉंगिंग टू अ गुड फायनान्शियल स्टेबल फॅमिली, इफ यू डोंट नीड टू डू जॉब, जे रेअर असतील केसेस माझ्यासारखे एकदम रेअर ऑफ द रेअर, तर तुम्ही जर पाठवलं, जर तुम्ही इफ यू लेट युअर वाईफ गो, दे विल बी, तिथे किडे मकोडे दुसरे असणार ना, ते खराब मेंटॅलिटीची लोक, ते तुमच्या वाईफच्या डोक्यात हे असले काहीतरी नॉनसेन्स गोष्टी घालणार, आणि दे विल ट्राय टू स्पॉईल युअर मॅरेज बिकॉज दे विल बी जेलस ना. किंवा ते मग आणून तिच्या डोक्यात घालून ते असं काहीतरी आणायचं की अरे तुम्ही शोधा ना जॉब, तू शोधा ना, तू शोध ना जॉब, तू कशाला नाही. अरे मला कशाला शोधायची गरज आहे, मी कशाला करू जॉब, माझं सगळं चांगलं चाललं आहे, तुझं चांगलं चाललं आहे. तुला काहीतरी करिअरच्या नावाखाली काहीतरी एक खोट्या एका जगात तू म्हणजे ती जगत असेल, तर करिअर काय नाही. मी जसं सांगितलं क्लिअर एकदम स्पष्ट सांगतो. एक जर संस्था आहे कॉर्पोरेट नावाची, तर त्यांना एक करिअर नावाचं एक बूस्टर, एक त्यांच्या एम्प्लॉई नावाच्या लोक जी असतात काम करणारे,
त्यांना एक ते भरवावा लागतो. करिअर ओरिएंटेड. आणि ब्राईडच्या प्रोफाईलवर काय आय एम करिअर ओरिएंटेड. लाईफ ओरिएंटेड नाही दिसत, फॅमिली ओरिएंटेड नाही. आय विल मॅनेज बोथ असे लिहिलेले. कसे करणार मॅनेज बोथ, मी विचारतो. जे लिहितात ना, आय विल मॅनेज बोथ फॅमिली अँड हे, कसे करणार मॅनेज बोथ? जर तिथे आता तर 8 तासाची नोकऱ्या तर राहिलेल्या नाही. फिमेल्स आर ऑल्सो वर्किंग 9 hours 10 hours ॲट वर्क. संध्याकाळी येणार 8 वाजता घरात, 7:30-8. कुठे काय जेवण बनवणार? फूड मागवणार इकडून तिकडून, ह्याच्याकडून काय वेगवेगळं सिम्पल फूड जर एका रेस्टॉरंटमधून मागवलं वगैरे तर तसंही नाही, व्हरायटीमध्ये पाहिजे हे ते. इवन आय ईट फ्रॉम रेस्टॉरंट्स ॲट टाइम्स, बट इट इज सिम्पल व्हेरी लेस ऑइली फूड वगैरे तसं वगैरे मागून मी करून घेतो. पण प्रत्येकाची अशी आवड असं नाही. किंवा ते सोडा, कुकिंगचीच इच्छा नाही तर काय, मला तर मी तर करणारच नाही लग्न. अ वुमन हू इज नॉट इंटरेस्टेड इन कुकिंग, हू इज नॉट इंटरेस्टेड टू टेक इवन 50 to 60% ऑफ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ कुकिंग अँड लुकिंग आफ्टर द चाइल्ड. हे तर बेसिक झालं. मुलांना एकदम आय ओपनर देतोय. यू आर डुईंग द ट्रेडिशनल. अच्छा, मेरा केस बाजू में रख दो, मला तर नोकरी नाही करायची वगैरे. बॉयज, यू गाइज हैव टू डू जॉब. तुम 70,000 कमा रहे हो, 1 लाख कमा रहे हो, कोई 1.5 लाख कमा रहे हैं, कोई 40,000 कमा रहे हैं. ओके, यू हैव टू डू अ जॉब, यू हैव टू फीड योर फॅमिली, यू हैव टू फीड योर आई मीन घरातले पेरेंट्स, नेक्स्ट जनरेशन, आणखी घरातले बुजुर्ग और भी रहेंगे, आजी आजोबा और ऐसे सब पूरा. यू हैव टू रन द शो. ओके, तुमको जाना है, यू आर डुईंग द ट्रेडिशनल रोल. इफ यू आणि तुम्हाला समजा गरज नाही आहे वाईफला जॉबला जायची वगैरे, शी इज ओनली सेइंग करिअर. हू इज गोइंग टू रन द शो ॲट होम? मी तेच विचारतोय. वेन बोथ आर वर्किंग, हू इज गोइंग टू रन द शो? मी इथे स्वतः आता इथे किती कामं करून बसलेलो आहे, आणि मी आता इथे व्हिडिओ बनवायला बसलो आहे. घरातला किती काय काय कचरा आवरला आहे, बाहेर नेऊन तिथे दरवाजाजवळ ठेवलेला आहे आतल्या बाजूला. मग सकाळी तो बाहेर ठेवला जाणार. कपडे आज वॉशिंग मशीनमध्ये नव्हते धुवून वाळत घालायचे, काल धुतले. हे रोजचं काम आहे ना. आज नाही तर उद्या नाही तर परवा. काल वॉशिंग मशीनमध्ये भरमसाठ प्रमाणात कपडे होते, ते धुवून काढले, मग ते वाळत घातले. फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन. काही लोकांना तर, मुलांनासुद्धा हेही माहीत नाही की फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनमध्ये कपडे 100% सुकत नाहीत, असेही बोलतात मुलं. क्या सुकतंय ना कपडा? त्याच्यासाठी वेगळे ड्रायर असतात, ते वेगळ्या मशीन असतात. ओके, आणि ते ड्रायर मोठे काही इफेक्टिव्ह नसतात, 1.5 तास चालतात, 80,000चे येतात बाय द वे. तर कमिंग बॅक टू द टॉपिक, तर ते कपडे सुकवायला लागतात, इकडे तिकडे घरात वाळत घालावे लागतात, ही कामं असतात. तर हे एव्हरी बॉय किंवा एव्हरी गर्ल हॅज टू अंडरस्टँड. आज सो मेनी फिमेल असे दाखवत आहेत ब्राईड्स, की असं काही कामच नसतं घरात. असं काही कामच नसतं म्हणजे कसं काय? नेक्स्ट जनरेशन म्हणजे नेक्स्ट जनरेशनबद्दल काही बोलतच नाहीत. नेक्स्ट जनरेशन नको तर मग लग्न कशाला करायचं आहे मुलांनी? तुम्हाला पण विचारतोय मी मुलांना, पहिले बोलून घ्या. जर तुम्हाला मुलांना मी विचारतोय प्रश्न, जरा आय ओपनर ठेवा. जर तुम्हाला एक लग्न करू इच्छित आहात आणि समोर तुम्हाला सांगते फिमेल की शी डज नॉट हॅव टू हॅव अ चाइल्ड, बट वी कॅन गेट मॅरिड अँड वी कॅन लिव्ह, तर तुम्ही तुमच्यावर तो लोड कशाला घेताय? मी तुम्हाला विचारतो. तुम्ही त्या पर्टिक्युलर फिमेलकडून तुम्ही ब्रेन वॉश होऊन तुम्ही का घेताय लोड? की जे करतात, लव्ह मॅरेज करायला जातात आणि काय आणि तुम्हाला जर ब्रेन वॉश केला जातोय, तर तुम्ही का असा ब्रेन वॉश करून घेताय? की मुलंच नाही पाहिजे असं तुम्हाला आधीपासून जर तुम्हाला पट्टी पडवण्यात येते आहे, तर तुम्ही काय एका दुसऱ्या व्यक्तीची, फिमेलची रिस्पॉन्सिबिलिटी घेताय? फॉर एक्झाम्पल, मी आता 39 इयर्सचा आहे. मी 35 इयर्सची एका व्यक्तीची का रिस्पॉन्सिबिलिटी मी घेऊ? मी का माझे रिसोर्सेस शेअर करू? मी आता जिथे आहे, ही रूम जी आहे, ही शेअर मी का करू? बिकॉज आउटपुट इज नथिंग. नो नेक्स्ट जनरेशन. मोरओव्हर त्या व्यक्तीला, म्हणजे जे माझ्या एका यंग व्यक्तीला मी कोणी लग्न केलं, त्या व्यक्तीलाही होऊ शकतं, पण त्या व्यक्तीचं ह्या घरावर सगळं आली डिपेंडन्सी. तिचा चष्मा बनवणं, तिच्यासाठी फूड, तिच्यासाठी सगळं, झिंक, न्यूरोबिऑन, व्हायटॅमिन B12, मॅग्नेशियम, जेव्हा कधी रिक्वायर्ड तेव्हा ब्राह्मी, हे जे काही सप्लिमेंट्स जे काय आले, कॅल्शियम, हे सगळ्याचे खर्च जे काय आहेत ते ऑब्व्हियसली, म्हणजे माझ्या केसमध्ये माझं घर, माझ्या फॅमिलीकडून इथून ते ऑब्व्हियसली ड्युटी आहे तिची हे सगळं करणं. मग तुम्ही पण म्हणूनच मी एक 31पर्यंतच मी ठेवलेलं आहे ऑप्शन. आणि 31 फार तर 31ला ओळख झाली. 31 इयर्स 4 महिन्याची मुलगी वगैरे असलेली.
तर ते लग्न होता होता त्या मुलीचं वय 32 असेल आणि 32च्या मुलीचं वय असेल तेव्हा जर त्या मुलीचं माझ्याशी लग्न झालं तर फार फार तर चाइल्ड होणं, पहिलं चाइल्ड होणं हे तिचं 33 एज कंप्लीट होईपर्यंत किंवा 33.5च्या आसपास, बरोबर? नाही सॉरी 33 नाही, हां सॉरी, ठीक आहे 33.5 वगैरे तिथपर्यंत होऊन जाऊ शकतं. मिनिमम बोललो मी 33.5. 32 प्लसची मुलगी लग्न होता होता, सॉरी 31 प्लसची मुलगी लग्न होता होता समजा 32चं फार फार तर फर्स्ट चाइल्ड अप टू 33, हां 33 तिचं कंप्लीट होईपर्यंत किंवा 33.5. हे तर मी एकदम फास्ट बोललो एकदम सगळ्या गोष्टी. तर कुठे जराशे त्यातल्या त्यात सेफ, दॅट इज नॉट 100% सेफ प्रेग्नन्सी एज फॉर अकॉर्डिंग टू सायन्सेस, मेडिकल सायन्सेस 33. आणि सेकंड चाइल्ड ऑप्शन राहील नाही राहील काय माहीत. इथे तर मी इथे जेव्हा बोलतोय ना तेव्हाच कुठे एकच चाइल्डचा ऑप्शन आहे कसा तरी. वेन आय एम रेस्ट्रिक्टिंग माय सर्च अप टू 31, जरा डोळे उघडून जरा समजून घ्या मुलांनी. 31 प्लसच जेव्हा बोलतोय ना मी, की ओळखच 31 प्लसपर्यंत जर होते, समजा तुम्ही 34चे आहात या 35चे आहात मुलगा, तेव्हा 32चे आहात, किंवा इफ यू आर गोइंग टू रेस्ट्रिक्ट, इफ आय एम गोइंग टू, तुम्ही बघा तुम्हाला काय करायचं ते. पण मी माझं सर्च जे आहे ते मी सांगितलं बाबा, की माझा एज मी आज 39 आहे, मी 40, आता नेक्स्ट मंथ मी 40 होणार आहे. 41 झालो, 42 झालो, तरी पण माझा ब्राईट सर्च आहे तुम्ही 31पर्यंत. का मी सांगितलं तिथपर्यंत ॲटलिस्ट एक चाइल्डचा ऑप्शन ओपन राहतो. तर इट इज समथिंग वर्थ ना टू ब्रिंग वन पर्सन इन माय लाईफ. जर 34-35 आहे आणि त्या व्यक्तीचं, द पर्सन इज लाईक, त्या व्यक्तीचं सगळं म्हणजे सगळं लायबिलिटीज म्हणून येत आहेत ना माझ्यावर. त्या व्यक्तीचं सगळं काय आहे ना, बाकी सगळं हार्ट, ब्रेन, म्हणजे हार्टच्या रिलेटेड, ब्रेनच्या रिलेटेड, काही जे काय ओल्ड एजपर्यंत वगैरे सगळं जे काय आहे ते सगळं ते. इन्स्टेड ऑफ दॅट वाय आय एम 39, आय एम हेल्दी. का मी तो ऑप्शन नाही बघावा? की माझं थोडी काही लव्ह मॅरेज आहे, मी तर अरेंज मॅरेज बघतोय. सो म्हणून मुलं 34 मुलींसाठी पण मेसेज, जे आहेत फायनान्शियली गुड, एज्युकेटेड, वेल टू डू. मी तर एकदम रेअर प्रोफाईल आहे, एकदम रेअरेस्ट ऑफ द रेअर आहे, टॉप 0.1% पैकी आहे मी, और 0.001%. तर पण बाकी जे ॲटलिस्ट 1%, 2%, 10% फर्स्ट कॅटेगरीमध्ये येतील मुलांनी, अंडरस्टँड इट. किंवा बाकी मुलांना पण, की इफ यू वॉन्ट अ चाइल्ड और यू वॉन्ट अ चाइल्डलेस मॅरेज, आणि तुम्ही फक्त जबाबदारी घेणार आहेत एका व्यक्तीची, सगळं काही शेअर करणार आहात तुम्ही. घर शेअर होणार आहे, बेड शेअर होणार आहे. आता इथे एकटा बसलो, एवढा डबल बेड मस्त मोठा एकदम आरामात बसलेलो आहे, एकदम जम्बो किंग साईज, किंगपेक्षा मोठा आरामात बसलेलो आहे. घरातला हे शांतता, टी व्ही काय ऐकते ती, आपण ऐकतोय काय, सगळं काय, रिसोर्सेस, बाथरूम शेअर होणार आहे, सगळं डॉक्टरकडे घेऊन जायचा वेळ, काय तिला बरं नाही झालं, काय झालं, कुठलाही काय आजार, काय कुठलं काय सगळं, आणि त्यावरचा बाकी काय ते किती सगळं, म्हणजे इट इज गोइंग टू बी सो मच. तर तुम्ही एक अशा व्यक्तीशी लग्न करणार का की जिथून पुढे मूल होणारच नाही आहे, की तुम्ही अशा व्यक्तीशी, आता धिस स्ट्राइक्स हार्ड. नाव लेट मी टेल यू, दिस इज अन आय ओपनर फॉर दोज गर्ल्स हू आर अर्निंग 1,70,000, म्हणजे असं हाय पेईंग सॅलरी, किंवा अरे लो पेईंग सॅलरी पण 40,000 30,000 कमावणारे मुली वगैरे, ज्या करतच नाहीत लग्न, 34 झाले, 35 झाले, 36 करतच नाही लग्न, 32 31 33 31 32ला तर करायला हो नाहीच. मग काय होणार पुढे? असंच आहे, डिपॉप्युलेटेड वर्ल्ड, डिपॉप्युलेटेड हिंदू आपली कम्युनिटी. बिकॉज विदाऊट अ गर्ल हाऊ कॅन अ बॉय मॅरी? अशी तर काही सोय झाली नाही ना अजून, टू हॅव अ नेक्स्ट जनरेशन विदाऊट द 2 जेंडर्स. अशी तर काही सोय झालेली नाही आहे ना अजूनपर्यंत ह्या जगात, आणि होणार पण नाही आहे ना कधी. ते काहीतरी उगाच आपलं बोलतात, काहीतरी असा स्टडी केला, ते केला, हे केला, ते केला. नॅचरल नॉर्मल एक हजबंड वाईफ, नेक्स्ट जनरेशन वगैरे, एवढे हजारो लाखो वर्षांपासून हे होत आलेलं आहे. हजबंड वाईफ, मॅरिंग, एक नेक्स्ट मूल, त्याला चांगलं शिक्षण, पुढे जाणं, नेक्स्ट जनरेशन, चांगलं हे जगभरात होत आलेलं आहे. आणि अचानक आता कोणतरी शाणे आले आणि सांगायला लागले की नाही नाही, इट इज नॉट गुड टू मॅरी, असं तसं. अरे हाय, मालूम आहे मेरे को,
बहुत सारे हे प्रॉब्लेम माझ्या स्वतःच्या व्हिडिओवर लिहिलेले आहेत कोणी, हा मुलगा हे हा ये ही इज लाईक जस्ट फॉर सम फ्यू मॅरेजेस विच आर ब्रेकिंग लाईक. मी असं बोललेलो पण नाही. पार्ट 1 ऑफ माय व्हिडिओ मॅरेजेस पार्ट 1 माझ्या चॅनलवर मी मॅरेजेसला सपोर्ट केलेलं आहे, की मॅरेज करताना भाई सांभाळून बघा समोरची व्यक्ती कशी आहे काय आहे वगैरे. देअर कॅन बी, अरे मुलगी चांगली असू शकते किंवा मुलगा, त्याच्या घरातले टॉक्सिक असू शकतात, काय करणार, अवॉइड करायला लागतं ना फॅमिली किंवा असं. तर देर आर सो मेनी थिंग्स ज्या काळजी घेणं आहे. तर मी तुम्हाला आता एकदम बेस्ट समोर एक्झाम्पल दिलं ज्याच्यावरून मुलींनाही शिकणं आहे हे, की नो मॅटर व्हॉट यू अर्न. फॉर एक्झाम्पल फॉर मी नाव एकदम आय ओपनर. नो मॅटर व्हॉट यू अर्निंग, इवन इफ अ गर्ल हू इज अर्निंग 2 lakhs, फॉर मी इट इज माझ्यासाठी सुटेबल आहे तशी ब्राईड. म्हणजे माझ्या द काइंड ऑफ एज्युकेशन दॅट आय हॅव, द फायनान्शियली फॅमिली माझी जी आहे ते, इट इज सुटेबल फॉर मी. ब्राईड पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये ब्राईड काय विचार करणार, हा मुलगा तर काहीच नाही सुटेबल, हा तर युजलेस आहे. युजलेस नाही, आय एम द रिअल जेम. अ पर्सन लाईक मी इज द रिअल जेम, जो एक गुड क्वालिटी लाईफबद्दल विचार करतो. अँड नॉट बिईंग अ सर्वंट, नोकर, नॉट बिईंग अ नोकर, दॅट इज नॉट बिईंग अ नोकरी, डुईंग नोकरी. नोकरीमध्ये नोकर हा शब्द आहे, ऑफ अ कॉर्पोरेट. अँड नॉट हॅव्हिंग हिज लाईफ पार्टनर, बिईंग अ नोकर बाय डुईंग नोकरी ऑफ अ कॉर्पोरेट. दॅट इज रिअल लाईफ. बाकी मग करतायत नोकऱ्या नोकऱ्या नोकऱ्या, नोकर बनून कॉर्पोरेटसाठी ते चाललेलंच आहे त्यांच्यासाठी. रगडून रगडून काम, नुसतं दिवस रात्र एक करून काय. तर कमिंग बॅक, तर 1.5 लाख 2 लाख कमवणारी मुलगी, कोणी असो, 70,000 कमवणारी मुलगी, 80,000 कमवणारी मुलगी, व्हॉट अ मॅन विल लुक फॉर इन द मॅरेज इज अँड लग्न करून नेक्स्ट जनरेशन असणं होणं वगैरे काही पॉसिबल आहे का. नाहीतर व्हॉट आर यू, तुम्ही थांबून काय उपयोग झाला त्याचा. फॉर ब्राईड्स 33 वय झालं, लग्न होता होता 34च्या नंतर आलं ते मूल होण्याचे 35 किंवा तिथपर्यंत असं काहीतरी, की काय कशाला हवं आहे मूल किंवा काय, आय एम हॅपी विथ कॉर्पोरेट. कशाला मग ते आधी सांगायचं ना. मला तर वाटतं मॅट्रिमोनियल साईट्सवर एक हे असायला पाहिजे, की कॉलम असायला पाहिजे यापुढे. कारण हे पण एक चिटिंगसारखा प्रकार आहे, की समजा मुलगा आहे, लग्न केलं आणि नंतर लग्नानंतर मुलगी सांगते मला नाही पाहिजे, आय डोंट वॉन्ट टू हॅव अ चाइल्ड. का? मग हा फसला ना, मुलगा फसला ना. तर ऑब्व्हियसली, या कोण असे मुलं पण येडे असतील कोण. त्यामुळे दोन्ही साईडने हवं. आय विश टू हॅव अ चाइल्ड आफ्टर मॅरेज, आय विश टू नॉट हॅव अ चाइल्ड आफ्टर मॅरेज. ज्यांना तसलेवाले हवेत लोक, तसल्यांची जगा एकत्र, नो मॅरेजवाले, नो चाइल्डवाले एकमेकांची जगा, एकमेकांची काय कसे जगायचे ते म्हातारपणी बिना मुलाचे, मुला किंवा मुलीचे. तुमच्या विचारांना तुम्हाला हे काय, रिस्पेक्टिंग युअर थॉट्स, डू वॉट यू वॉन्ट. बट हे असं की ही रॉंग मेंटॅलिटी चाललेली आहे, मूल नसणं वगैरे. वर्ल्ड इज डिपॉप्युलेटिंग. आता हे म्हणेल इंडियामध्ये पॉप्युलेशन नंबर 1 हे सगळं गरिबांचं पॉप्युलेशन बनतं आहे. नको आहे ते पॉप्युलेशन वाढायला. आपल्या लोकांचं ज्यांचं पॉप्युलेशन वाढायला हवं ना, ते वाढत नाही आहे. हे सगळे एकदम झोपडपट्टी आणि एकदम कल्चर नाही किंवा असे तशांचे पॉप्युलेशन नुसते भरभरून वाढत आहेत. आणि ते वाढून नाही ना, मोठ्या मोठ्या कंपन्यांना फायदाच आहे ना. तशांचे पण पॉप्युलेशन सिम कार्ड विकलेच जाणार ना. सिम कार्ड तर सगळ्यांना लागणार ना, त्या गरिबांना पण लागणार ना. बाकी सगळं अन्न बिस्किट हे ते वगैरे त्यांना लागणार ना. मैद्यावरून बनवणारे बिस्किटं खाणे कोणाला माहीत, बिचारे खातात. तर हे सगळं बनवणं विकणं. मग गरीब जनता हवी आहे ना. पण आय ओपनर बना ना एज्युकेटेड लोकांनी. असे का अनएज्युकेटेड सगळे वागता. एज्युकेटेड लोकांनी चांगलं वागून एकमेकांशी हजबंड वाईफ लग्न करून चांगलं मूल असणं, चांगलं आणखीन त्याला शिकवणं. दॅट इज लाईफ, दिस इज अ ब्युटी. पेरेंटिंग इज अ ब्युटी. अनफॉर्च्युनेटली पीपल आर नॉट डुईंग दॅट. त्यामुळे लग्न करताना पहिलं बघा मुलांनी,
की काही समोरची व्यक्ती काय बोलते, नको आहे लग्न बोलते मुलगी, की काय बोलते. सिम्पल कारण काही सिटीजमध्ये काही होत चाललेलं आहे, काहीच्या काही हवाच्या चवा काय झालं आहे, काय भयंकर चाललेलं आहे. आणि हे जे काय आहे माझंही बहुतेक मी हे काय आहे, आय एम ए 39 आणि बहुतेक हेच दिसतं की आय माईट रिमेन अनमॅरिड. त्याचेच चान्सेस मॅक्सिमम आहे. 80% तर तेच आहेत चान्सेस. आय माईट रिमेन अनमॅरिड. मग आहे म्हातारपणीमध्ये एकट्याचं स्वतःचं सगळं हार्ट, ब्रेन, हाय बी पी हे सगळं स्वतःचे हाल हे तर आहेतच. काय ते काय आहे नाही. आता कोण हे पण म्हणेल की नाही, नाही तर काही लग्न करून पण काय कुठलं काय मोठं काय हे आहे, मुलं बाहेर जातात, हे होतात. पण ॲटलिस्ट एक आयुष्यभर जगायला तरी कोण सोबत आहे, बोलायला कोण आहे. आणि मी माझ्या हिंदी व्हिडिओजमध्ये मी बोललेलो आहे, आय एम रेडी फॉर बोथ. आय एम रेडी फॉर बोथ लाईफ्स. आय एम फर्स्ट ऑफ ऑल ट्राय फॉर गेटिंग मॅरिड. नाही होत आहे तर ते बिनलीनेस तसलं काय नाही. आपलं आयुष्य चांगलं जगायचं. ओके. चांगली एक हॉबी ठेवायची. माझी तर हॉबी आहे यूट्यूब, जगासमोर बोलायचं, हे मी बोलतो आहे. चांगलं डिवोशन, देवाशी कनेक्ट करायचं, ते एक चांगलं टाईम इन्व्हॉल्व होणं आहे. आपले कर्म सुधारणं, चांगलं गुड फूड, चांगलं हे काही मी मगाशी जे काय सांगितलं ते मोरिंगा, आवळा, व्हायटॅमिन B12, बाकी काय ब्राह्मी, शंखपुष्पी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, झिंक, लसूण, हे सगळं इनटेक वगैरे वेळेवर करणं. नारळ पाणी, शुगर कमीत कमी खाणं, मैदा ऑलमोस्ट नाही खाणं. तर आणि हे सगळं चांगलं किती काही करणं, कमीत कमी तेलकट खाणं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे करून करून चांगलं आयुष्य जगायचं एकट्याने. आणि मग काय लास्टला जे होईल ते होईल. काय करणार आता मग. आणि ह्या कितीतरी मुली आहेत. अरे मी स्वतः सांगतो ना, मी स्वतः इंटरेस्ट पाठवलेले आहेत. किती कोविडच्या वेळेला वगैरे, पॅन्डेमिकच्या वेळेला वगैरे पण पाठवलेले इंटरेस्ट आहेत ब्राईड्सना वगैरे. त्या साईट्सवर वगैरे असेच्या असे आहेत नुसते ते इंटरेस्ट. नो पण नोन पण नाही पाठवत. काय माहिती ना, असं वाटतं की काय दुखवू नये समोरच्याला की आम्ही नाही म्हणालो. अरे सगळ्यांना असं वाटतं की असं मेंटॅलिटी की जाऊन दे, लग्नच नाही करायचं, काय करायचं, काय होय तर हो, नाही होय तर नाही हो, असं काइंड ऑफ. आणि स्वतः त्यांची एज नाही आहे. आता त्यांची एज म्हणजे ज्या मुली वगैरे ज्यांना 28 त्यांचं वय असताना वगैरे मी केलेलं आहे, त्यांचं वय आता 32-33 वगैरे झालेलं आहे. म्हणजे म्हणजे एक्झाम्पल एकदम म्हणजे परफेक्ट मी तुम्हाला एकदम अगदी म्हणजे एक आठवलं एक प्रोफाईल म्हणून मी सांगू शकतो. आता माझं एज आहे 39. कोविडचं वेळ म्हणजे 2020-2021 म्हणजे 3-4 वर्ष माझं एज मायनस करा म्हणजे तेवढा मी होतो. 34 होतो असेल मी, 34-35, 34 चला 34 होतो आय गेस, तेव्हाची गोष्ट आहे काय. आणि एक ब्राईड जिचं मी मराठा आहे, क्षत्रिय मराठा, आणि क्षत्रिय मराठा कोकणातलीच मुलगी ला ब्राईड प्रोफाईलला इंटरेस्ट पाठवला. असे तर जे पाठवत असतो सगळेच पाठवतात ना, हे ब्राईडला पाठवता, ग्रूमला पाठवता वगैरे. तर माझं त्या मुलीशी काहीच बोलणं झालं नाही, काहीच नाही. म्हणजे मुली लाईनवर कधीच नाही मिळाली. माझं बोलणं जे झालेलं ते मुलीच्या वडिलांशीच झालेलं, आईशी पण नाही, वडिलांशी. वडील खूप सॉफ्ट स्पोकन, एकदम चांगले. त्यांना आवडला माझा प्रोफाईल, अगदी हंबल. मी त्यांना म्हणालो मुलीला काही नोकरी करायची गरज नाही आहे मला ना. तिचा एक असा फोटो एक होता, एक जे काय होता तो फेअर गर्ल, एक असा म्हणजे असा कारमध्ये बसलेला फोटो होता, असा तिचा सेल्फी असा काइंड ऑफ. आतापर्यंत पण ती अनमॅरिड आहे, 33 वर्षाची वगैरे, 34 झाली. 33 म्हणजे 33 समजा, 34 झालंच समजा. म्हणजे 33 लिहिल्याचा अर्थ 33 34, तेच 33.5च समजा ते, म्हणजे 34 झालेच. म्हणजे आता ती मुलगी जर कोणाशी लग्न करणार, जे कोणाशी करेल ती, तर ती आता कधी करणार, काय, वेन विल शी हॅव अ चाइल्ड. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, रिअल उदाहरणं. स्वतःवरून सांगतोय मी, की मुली लग्न करायला मागत नाही आहेत. क्षत्रिय मराठी कोकणातल्या वगैरे मुली. अच्छा, तर त्या मुली वडील वगैरे एकदम, तर वडिलांच्या थ्रूच ते कम्युनिकेशन काय जे काय होत होतं ते.
आणि माझ्या साईडने पण तो प्रोफाईल होता तो मीच हँडल केलेला होता. माझ्या आईला वगैरे नव्हतं मी काय फोन करायला वगैरे सांगितलेले. काही पर्टिक्युलर प्रोफाईल्स मी स्वतः हँडल करायचो. तर मीच त्या वडिलांशी बोललो, त्या मुलीच्या. एकदम सॉफ्ट स्पोकन, चांगला माणूस, एकदम चांगलं बोलतोय, "हो, हो, हो, तुमचं." आणि नंतर मग किती दिवस बघा उत्तरच नाही, काय नाही. मग बघा मुलीला पटत असेल तर वगैरे. आणि थोड्या दिवसांनी मग खूप चांगल्या प्रकारे त्या माणसाने, त्या सीनियर त्या मुलीच्या वडिलांनी मला खूप रिस्पेक्टफुली ना, खूप मला मराठीत WhatsAppवर मला लिहून पाठवलं. मुलीला नाही, तिला नाही आवडत आहे. एज डिफरन्स जास्त असल्यामुळे तिला आवडत नाही. मी 28, नाही, नाही, सॉरी, मी 34, ती 28. अभी देखो और ऐसे कितने सारे ब्राइट प्रोफाइल्स हैं, कितने सारे. तेव्हा त्यांचं एज काय होतं ते मी बघतो, मग ते प्रोफाईल्स दुरून बघतो. आणि आता पण आहे ती प्रोफाईल. शी स्टील अनमॅरिड. शी नायदर डिड शी से येस टू मी. येसचा अर्थ भेटणं पण नाही आहे, भेटणं पण नाही की म्हणजे बोलूया, काही विचार पडतायत वगैरे, काय नो. स्वतःही नाही. आता 34च्या नंतर तिचं होऊन फर्स्ट एक चाइल्ड तरी होणार काय? नाही होणार ना. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला? म्हणजे ती माझ्याशी लग्न करो नाही करो सोडून द्या. ते काय ते काय लव्ह मॅरेज नव्हतं, ते काय ते अरेंज, हे काय मॅट्रिमोनियल साईटवर एक बघितलेला प्रोफाईल. आणि असे एक प्रोफाईल नाही, असे कितीतरी शंभरो, ड कितीतरी 50, 60, 70 प्रोफाईलची अशी ही स्टोरी आहे. खरं हे मुलांनासुद्धा माहीत असेल ह्या अशा त्यांच्याबरोबरच्या स्टोऱ्या. माझ्याशी लग्न किंवा ते काय बोलणं सोडूनच द्या. ती, अरे तिने कोणाशी पण नाही ना. म्हणजे एक फिमेल पण नाही लग्न झाली, एक मेल पण नाही लग्न झालं, बरोबर ना. एक फिमेलचं नाही लग्न झालं, तिने नाही केलं लग्न, म्हणजे कोणतरी मेल पण नाही ना लग्न झाला. आपल्या हिंदूमध्ये तेवढं एक चाइल्ड व्हायचं, पुढचं जनरेशन पुढे जायचं, हिंदू धर्म थांबला ना तिकडे तेवढा. हे असं वागतायत मुली, स्पष्ट जे आहे समोर ते मी सांगतोय. अजून आता त्या मुलीचा अजून एक प्रोफाईल फोटो आहे तिकडे, तो पण आहे तेव्हाचा, त्या वर्षाचा कधीचा फोटो आणि आताचा. अनमॅरिड, 34 एज. आणि अशा किती मुली आहेत त्या, अशा कितीतरी. हे तर एक उदाहरण सांगितलं. किती 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 ज्यांच्याबरोबर मी बोललेलो वगैरे आहे, डेटा शेअरिंग केलेलं आहे, राशी नक्षत्र आहे तुमचं, हे आहे ते आहे. बघा, तुम्हाला इंटरेस्ट असेल तर कम्युनिकेट करा. मला तर लग्न म्हणजे जॉब न करणारी मुलगी हवी आहे वगैरे. काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही बोलणं, काहीच नाही. आणि स्वतःही अनमॅरिड आहेत ना, कोणाशी त्यांनी लग्न केलं ना, माझं लग्न होणं ना स्वतःचं लग्न करणं, असेच आपले. आणि पण महत्त्वाची गोष्ट इथे, टुडे बायोलॉजिकली बिईंग अ मेल, माहीतच आहे जे काय सगळ्यांना, मला काही फरक नाही पडत आहे 39ला एजला. ते त्यांचं एज 33 झालं, 34 झालं आहे, बरोबर. मी 4-5 वर्ष एज डिफरन्सवाले मी ऑब्व्हियसली बघत होतो. त्यांचं एज 33, 34 झालेलं आहे. त्यांच्याशी कोण करणार आहे लग्न? कुठला मुलगा करणार आहे लग्न? जरी आज ते हां म्हणाले कोणाला, हां करणार ते लोक, एका 36 वर्षाचा मुलगा, आम्हाला चालेल 36 वर्षाचा मुलगा. कोण करणार आहे लग्न? कोण करणार आहे 33+? 36चा मुलगा पण हेच म्हणेल ना, मी 32चीच बघतो ना मुलगी, 31ची. मग हे समज का नाही येत आहे? हे पेरेंट्स का नाही समज देत आहेत? किंवा त्यांच्या समज देण्याच्या पलीकडे गेल्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी. आता समाजात हे जे काय चाललं आहे, मी आपल्या हिंदू धर्माला सेंटर ठेवून ह्या सगळ्या गोष्टी बोलतो. हां, इट इज नॉट जस्ट मी. ऑब्व्हियसली मी एक हिंदू आहे, त्यामुळे मी त्या हिंदू धर्माचा एक भाग आहे. त्यामुळे मी पण त्या स्टोरीमध्ये एक आहे कॅरेक्टर, बरोबर, ह्या समाजातला एक. त्यामुळे मी जेव्हा बोलतोय तेव्हा एक हिंदू धर्माला लाँग टर्म प्रोटेक्शन, त्याला पुढे घेऊन जाणं. कारण ज्यांना माझ्याबद्दल माहीत नसेल, माझा चॅनलच हिंदू रिलिजन, माझे सगळे गणपती रिलेटेड वगैरेच आहे माझं सगळं क्रिएशन. माझे 23+ हजार सबस्क्रायबर्स जे आहे, 23,000+. हिंदुइझम थीमच आहे माझी. आपले एवढे सबस्क्रायबर्स आहेत 23,000+. ह्याला पुरं कंटिन्यू करायचं आहे, आणखीन केवढं मोठं लाखो सबस्क्रायबर्सपर्यंत घेऊन जायचं आहे. तर हा एक टॉपिक आहे. आणि त्याच्यातला जो एक हिंदू व्यक्ती, एक हिंदू यूट्यूबर बोलतो आहे, आणि त्याच्यातला तो एक हिंदू, एक स्वतःही एक एक कॅरेक्टर आहे ह्या स्टोरीमधला, रिॲलिटी पेनफुल स्टोरीमधला. तर हे सगळं आहे समाजात जे काही चाललेलं आहे ते आहे.
तर बघूया कसं काय काय पुढे होतं. तर आय ओपनर्स जे आहे ते मी सांगितलं. हां, तर ते मी 39चा आहे. मी आजपर्यंत माझा ऑप्शन्स मी ब्लॉक केले 31 पर्यंतच. पण जे ज्या मुलीच्या 33, 34 आहेत, त्यांचं लग्न होणं ते ते आज पण त्यांना तर करायची इच्छाच नाही आहे बहुतेक. आणि तर केलं तरी त्यांना काय चाइल्डचा ऑप्शन गेला ना निघून त्यांचा. डेंजर झोनमध्ये आहेत ना ते लोकं. इथून लग्न होऊन आणि नंतर मूल म्हणजे केवढं झालं एज ते 35-36 वगैरे. ते पण मी म्हणतोय आत्ताच्या आत्ता झालं तर, विच इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. तर असं स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेणं, स्वतःच आयुष्यभर एकटं राहणं, स्वतःच काहीतरी ते कॉर्पोरेशनच्या मागे आय विल बिकम टीम लीडर, आय वॉन्ट टू बिकम धिस, आय विल अटेन एवढा पगार, आय विल धिस दॅट, ओ काय मजे काय, आय विल अपग्रेड माय सेल्फ इन जावा. हे हे सगळ्या हे आहेत ह्या काय आहेत चिरीमिरी गोष्टी आहेत ह्या आयुष्यातल्या. रिअल लाईफ इज मच बियॉन्ड दॅट. आणि ते ही लोक किती ह्या आहेत ते हरलेली आहेत, हरलेली आहेत. हे नका बोलू बोलू नये काय नाही एवढं सक्सेसफुल आहे, ते एवढं आम्ही कमवतो आहेत, ब्राईड्स आम्ही वगैरे किती आम्ही 34-35 आम्ही काय. यू हॅव जस्ट वन दॅट थिंग दॅट मनी. तो मनी येतोय दर महिना, जर काम केलं तर येतोय. आणि त्यानंतर you think that you will go to vacation or you will do something or you will good किंवा काही गुड लाईफ. इथे मी घर बसल्या जगतोय. जसं मी म्हणालो 29 वेळा महाबळेश्वर, 29 वेळा अलिबाग, आणि सगळे ए सीची हवा खातोय. एअर प्युरिफायर नसतो पण कोणाकडे, घराघरांमध्ये कोणाकडे नसतो. माझ्याकडे तर पॅन्डेमिकच्या वेळेलाच मी आणून ठेवला मल्टिपल एअर प्युरिफायर्स. S25 अल्ट्रा वापरतो आहे ना, तो मी करतोच आहे ना. पण ते आय विल डू जॉब, आय विल डू जॉब, आय विल डू धिस, आय विल अटेन धिस, इट्स अ मिथ. ह्याच्यातून बाहेर निघा, कारण त्यानंतर काही नाही आहे. डेड एंडसारखं आहे ते. मनी मनी मनी, व्हॉट आर यू गोइंग टू डू विथ ऑल दोज पाईलअप मनी इन युअर अकाउंट्स. हाऊ मच रेस्टॉरंट आय ईट इन रेस्टॉरंट्स. मी केवढं खातो मी सांगत नाही पब्लिकली, किती खातो फ्रॉम रेस्टॉरंट्स, फ्रॉम गुड टॉपमोस्ट क्वालिटी रेस्टॉरंट ऑफ चेंबूर. तेवढं ते कॉर्पोरेटमध्ये काम करणारे 1.5 लाख कमावणारे, 1 लाख कमावणारे ते नाही ते लोक खात, मोस्ट ऑफ देम. सो आय एम लिव्हिंग अ बेटर लाईफ. आणखी एक गोष्ट सांगतो, व्हॉट इज अ गुड लाईफ. आता एक व्यक्ती जी आहे, आय लिव्ह अ बेटर लाईफ दॅन अ पर्सन हू वर्क्स इन अ कॉर्पोरेट अँड वर्क्स इन द US ऑर युरोप. माझ्याकडे वेळ आहे ना, टाईम फॅक्टर इज व्हॉट आय हॅव. मला हवं तेव्हा मी उठून मी जाईन अलिबाग हे सांगतो, कारण अलिबाग माझं सगळं बाकी दूरचं झालेलं आहे. तेव्हा अलिबाग महाबळेश्वर या जवळच्या गोष्टी जवळच्या आहेत, तर मी प्रिफर करतो किंवा प्रिय कोकण. तर कधी हवं तेव्हा जाऊ शकतो ना. जॉब करत करत थोडी व्यक्ती जाऊ शकते. सो व्हॉट यू कॅन अचीव इज ओनली समथिंग एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत. आफ्टर दॅट थिंग बिकम्स व्हॅल्यूलेस. इफ यू आर जस्ट गोइंग टू अर्न अँड अर्न अँड अर्न अँड अर्न, if you are going to just increase the money factor in your life. मेसेज टू ब्राईड्स म्हणजे ज्यांनी मॅट्रिमोनीवर प्रोफाईल बनवली आहेत. परत सांगतो, जे उगाच दुसऱ्यांनी बोलू नये ह्यामध्ये, ज्यांना लग्नच नाही करायचे आहेत, ज्या मुलींना ज्यांनी मॅट्रिमोनीवर प्रोफाईलच नाही बनवले त्यांनी इथे बोलू नये याबद्दल. आय एम टॉकिंग अबाउट मॅट्रिमोनीवर ब्राईड प्रोफाईल बनवलं आहे, त्याचा अर्थ त्या व्यक्तीला लग्न करायचं आहे. मग ते करायचं आहे तर ते वेळेत करावं, नाहीतर असंच एकटेपणा तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला माहीत आहे की आयुष्यभर पुढे एकटेपणा राहणार आहे, किंवा आपल्या फॅमिली एक हवी म्हणून बनवलेला होता ना तो प्रोफाईल. नाहीतर त्या कॅटेगरीमध्ये असले असते ज्यांनी बनवले नाही, आणि ते विल से दोज हू डू नॉट वॉन्ट टू गेट मॅरिड. म्हणजे बनवला आहे प्रोफाईल त्याचा अर्थ हे आहे काय, लग्न करायची इच्छा होती कधी ना कधी, तर करायची इच्छा होती तर ते वेळेत करायचं.
तर आयुष्यात पुढे काही चाइल्ड होणं, स्वतःमध्ये मदरहूडचे इमोशन्स, ते नेक्स्ट जनरेशनचं ते म्हणजे ते लहान बाळाचं ते प्रेम मिळणं, त्या बाळासाठी चांगलं चांगलं काय काय करणं, तर ते मिळणार. कारण ते बायोलॉजिकली जे काय आहे ते आहे. तर हे आय ओपनर आहे, ते समजून घेणं आहे. कारण मुली ज्या आहेत ना आता, त्या 31च्या आहेत, 32च्या आहेत, त्या त्यांचा फॉलो करतात, ज्या 33च्या आहेत. हां, ती पण आहे अनमॅरिड. हां, चालतंय, ती पण आहे अरे ती 34 आहे, ती अनमॅरिड आहे. पण त्यांनी त्यांच्या पायावर धोंड मारून घेतलेली आहे. हे तुम्हाला कसं नाही कळत आहे? जर तुम्ही 31 आहात, जर तुम्ही 32 आहात, इथेच्या इथे तुम्हाला चांगला प्रोफाईल कोण मेल ग्रूम मिळतोय, लग्न करून घ्या ना. ते दुसरे जे फेक प्रेझेंटेशन करतायत, की ज्यांचं वय त्यांनी घालवून टाकलेलं आहे, 33 झालेले आहेत, 34 झालेले आहेत, त्यांचं वय त्यांनी घालवून टाकलेलं आहे लग्नाचं. ते मूल होणं वगैरे पण तिथे डिफिकल्ट आहे. त्यामुळे त्यांना कोण मुलगा वगैरे पण कोण, जसं की मी 39 आहे मी, पण मी तर 31च्या पेक्षा कमीच वाली मुलगी बघतो. तसं तुम्ही तुमचा आय ओपनर बघा ना, आय ओपनर करून घ्या ना. उगाच ते करिअर करिअर बोलून, करिअर करिअर बोलून ते नाही मिळणार आहे. आणि तुम्ही जे एका, जसं की आय एम नॉट फॉर एव्हरीवन, राईट, आय एम ओन्ली फॉर वन ब्राईड. तर जसं तुम्ही जसा माझा मी प्रोफाईल आता मी सांगितलं, एकदम 0.1% टॉप मोस्ट प्रोफाईल जसं आहे, नो स्मोकिंग, नो सॉरी, नो स्मोकिंग, नो अल्कोहोल, हाय एज्युकेशन, नो पास्ट अफेअर्स, नो फायनान्शियल बर्डन, नो लोन्स, नो नीड टू डू जॉब फॉर द हजबंड ऑफ मी, नो नीड टू डू जॉब फॉर द वाईफ. एकदम टॉप नॉच प्रोफाईल जो आहे, एकदम हिंदू धर्म फॉलो करणारा, चांगल्या एरियात घर, इलेक्ट्रिसिटी, वॉटर सप्लाय, लिफ्ट फॅसिलिटी म्हणजे बिल्डिंगला, घरात घरात म्हणजे यायला, तर असं जे आहे, तर तसा तुम्हाला सिमिलर कोण मिळत असेल, तसं मिळणं रेअर आहे, मला माहीत आहे. पण त्यातल्या त्यात तुम्हाला जो काही मिळत असेल, माझे इक्वेलंट प्रोफाईल मिळणं, इट इज लाईक 0.01% म्हणजे हे चान्सेस. पण माझे एवढे पॅरामीटर्स पॉझिटिव्ह नसलेला, पण जरा कमी असलेला, माझ्यापेक्षा 50%च पॅरामीटर मिळत असलेला, किंवा मुलगा जो आहे त्याला नोकरी करायची आहे तसंच मिळणार मोस्टली केसेसमध्ये. तर तशाला वगैरे यू नीड टू सेटल ना, नाहीतर आयुष्यात एकटेपणा आहेच असाच. कोणतरी मुलगा पण एकटा राहणार, तुम्ही पण स्वतः एकटे राहणार, नेक्स्ट जनरेशन, आपला धर्म पण असाच मागे मागे जाणार. तर प्लीज डू द नीडफुल, गेट मॅरिड ॲट अ राईट एज. आणि 28-29 आहेत, त्यांनी पण हे शिकून समजून घ्या. 28-29 आहात, चांगला हे आहे, कोण मुलगा, लग्न करून घ्या. दॅट इट सेल्फ इज लाईफ, गुड लाईफ. ओके. आणि जे लोक जे प्रमोट करत असतात, शादी क्या है, शादी कुछ नहीं है, ऐसा है वैसा है, हे नाही, अभी कुछ बचा नहीं है शादियों में, क्यों होती है शादी, असं तसं. कदाचित ते लोक स्वतःच्या त्यांच्या मानसिक डोक्यावर काही परिणाम झालेले असतील, म्हणून ते जगाला असं काहीतरी एक आणायला बघत असतील, फक्त निगेटिव्ह पॉईंट्स सांगून, की लग्न कशाला, काय कशाला वगैरे. कदाचित त्यांना काहीतरी फिजिकल प्रॉब्लेम्स असतील, म्हणून ते लोक जगभर त्यांच्या चॅनल्सवर प्रमोट करत असतील, की शादियों में क्या है, शादी क्यों करने का, कुछ नहीं आहे. म्हणून त्याच्यात सुख मिळत असेल त्यांना, त्यांना किती लाईक मिळतात त्याच्यात, वा वा, आपल्याला, आपण तर नाही करू शकत किंवा नाही, तर ते लोक दुसऱ्यांचंही आपण हे करूया. कोणाची मेंटॅलिटी काय माहीत. कीप युअर माइंड ओपन. जस्ट सी हाऊ थाउजंड्स ऑफ इयर्सपासून लग्न ही संस्था ही पॉझिटिव्ह चांगली चालत आलेली आहे. सो जेवढं जमलं तेवढं मी एक्सप्लेन केलं, जे काही जमलं. तर व्हिडिओ आवडला आहे, एवढा मोठा व्हिडिओ, लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. टेक केअर, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.